चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पक्षी अंगडी उतरती जे का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन खरीद सरी चरण संतंतिया ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्ती रहरहा सोपानो प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित्कला सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला गुणातीत एका जयाची निनामी चुके जन्म व्यथा. नमस्कार साष्टांग सद्गुरु एकनाथा. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हिमालयं समाभासं याव हिंदू सरोवरं तदेव निर्मितदेशं हिंदुस्थानं प्रपद्यते. नमस्ते वत्सले सदा मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितो. महामंगले पुण्यभूमे तदर्थे पतद्वेषकायो नमस्ते नमस्ते. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या नावे जया गावी केला वास तयाशी नसावे उदास. पक्षी अंगणी उतरते जे का गुंतवणी राहती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग प्रतिष्ठान प्रतिक्षेत्रामध्ये आपल्या अवतार कार्याची प्रमुख भूमिका संपन्न करत असताना भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला खऱ्या अर्थाने एकनाथी भागवतासारख्या अतुलनीय आणि अद्भुत ग्रंथाच्या रूपाने भला मोठा आधार देणारे आधारवड शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज अर्थात नाथरायांचा नाथबाबांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या प्रसंगाला अनुरूप आणि साजेसा असा निवडलेला आहे. बोलू नका. अभंगाकडे वळत असताना अभंगाची भूमिका काय. या अभंगामध्ये संत आपल्याला थोडासा व्यवहार शिकवतात. जगण्याचा व्यवहार शिकण्यासाठी जग मोकळं पडलेलं आहे, पण या अभंगामध्ये मरणाचा व्यवहार शिकवतात संत. जन्म ही जर माणसाच्या जीवनातली पहिली प्रथम अवस्था असेल तर मृत्यू ही अपरिहार्यता आहे आणि त्याचं भान ठेवून जगून माणसाने आपल्या जीवनाचं साफल्य खऱ्या अर्थाने आपल्या जीवन जगण्याचं जे काही तादात्म्य ते आपल्या पदरामध्ये कसं पाडलं पाहिजे आजच्या अभंगातून महाराज सांगतात. आणि हे सगळं सांगत असताना उदाहरणं जी विशेषणं दिलेली आहेत जी रूपकं दिलेली आहेत ती इतकी मनाला भावणारी आहेत. अभंगाची थोडी भूमिका लक्षात घ्या. महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती. दिगंतातून अंगणामध्ये टाकलेले दाणे टिपण्यासाठी पक्षी जेव्हा येतात मग महाराज पुन्हा प्रश्न करतात जे का गुंतून राहती. आल्यानंतर ते काय तिथंच थांबतात काय, निघून जातात ना. बस याच न्याय तैशी असावे संसारी. कुठपर्यंत उत्तर सांगतात जोवरी प्राचीनाची दोरी. कसं राहिलं पाहिजे अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुन्हा दुजोरा देतात. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवून गेला. पुन्हा ध्रुवपदाला जोडा तैशी असावे संसारी. कुठपर्यंत जोवरी प्राचीनाची तुटत नाही तोपर्यंत दोरी. महाराज हे सगळं होईपर्यंत सगळं करेपर्यंत सगळं करून एक दिवस संपून जायचंय निघून जायचंय काळाच्या कृतांताच्या मुखामध्ये विलीन व्हायचंय. त्या काळाला सगळं जग घाबरतं महाराज. हे सगळं करताना आम्हाला भीती नाही का वाटायची. त्याच्यासाठी महाराजांनी पुन्हा सांगितलेलं आहे शरण एका जनार्दन
जो परमात्म पदाचा आश्रयित आहे, प्रभुनामाचा आश्रयित आहे, तो आश्रयित असताना आयुष्य असता भय कवन, भय बाळगायची काय गरज आहे, अशी अभंगाची भूमिका आहे. आणि अभंगाकडे वळत असताना अल्पसा परिहार तो असा आहे. आजच्या कीर्तनाला प्रासंगिकता आहे. काय प्रासंगिकता आहे? उभ्या भारताला श्रोत असलेलं एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व, जीवनाचा प्रवास, जीवनाचं अंतर कापत असताना आयुष्याच्या अवतार वयामध्ये अनंतामध्ये विलीन झालं. सगळीच माणसं अनंतामध्ये विलीन होत नसतात, माणसं मरत असतात. मरणं वेगळं आणि अनंतात विलीन होणं वेगळं. मेल्यानंतर कैलासवाशी लावणं, मेल्यानंतर वैकुंठवाशी लावणं, मेल्यानंतर गोलोकवाशी लावणं, मेल्यानंतर साकेतवाशी लावणं. विशेषण उपाध्या देणं जरी आपल्या हातात असलं तरी शेवटी तो कुठं गेलेला आहे हे मृत पावलेल्या व्यक्तीचं कर्म ठरवत असतं. आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या तेरवीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, अर्थातच ते निमित्त संयुक्तिक नाही. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये की एखाद्या व्यक्ती मारावा, त्याचं निधन व्हावं, तो मृत व्हावा, त्यांनी जगाचा निरोप घ्यावा, त्यांनी जगाला सोडून जावं, हे बिलकुल मान्य करणार नाही आम्ही. भवम नेतुमेतत स्वराष्ट्रम, ज्याचं जगणं, ज्याचं आयुष्य, ज्याची वृत्ती फक्त राष्ट्राला वैभवापर्यंत नेण्यासाठी होती, ज्यांचा ध्यास आणि ज्यांच्या जगण्यातला श्वास हा राष्ट्राच्या उन्नतीसाठी होता आणि राष्ट्रकार्याला समर्पित होता, अशी माणसं मरत नसतात, तर ती यावत चंद्र दिवा करो अमर होत असतात. आणि त्यामध्ये आदरणीय पुंडलिक बाबांचं नाव हे इतिहासाला नोंद म्हणून घ्यावं लागेल. राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, हो राहिला त्या कीर्ती जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, केले दिगंबरा ईश्वर विभूती, केले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी, केले दिगंबरा ईश्वर विभूती, केले दिगंबरा ईश्वर विभूती, राहुली, राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी, शेवटी काय होतं, श्वास संपत, ध्यासाची माळ तुटते, देह कलेवर खाली पडतं, त्याला अग्निदाह दिला जातो, थोडीशी रक्षा खाली पडते, उचलली जाते, पाण्यात टाकली जाते, अस्थि विसर्जन होतं, तेरवं होतं, सगळं संपतं. पण गेले दिगंबर ईश्वर विभूतीन, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. बोटावर मोजण्यात की माणसं असतात की जे देहाने जरी संपले तरी कीर्तीने शिल्लक राहतात. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची पुरी कीर्ती मागे. असे कीर्ती रूपाने शिल्लक असलेले आदरणीय बाबा आणि बाबांच्या तेरवीच्या निमित्ताने, त्यामध्ये खरं म्हणजे नियतीनं फार क्रूर चेष्टा केलेली आहे महाराज या कुटुंबाची. एवढा उपहास बिकट आहे. खरं म्हणजे मला कारुण्य रसामध्ये बोलताना सुरुवातीला जायचं नाहीये. ज्या दिवशी बाप मरतो ना जीवनातला, त्या दिवशी बाप गेल्यानंतर उगवणारा प्रत्येक दिवस माणसाला जबाबदारीची जाणीव करून देतो. वडील वारल्यानंतर जबाबदारी काय ते कळते. आणि ज्या दिवशी आई जाते ना, त्या दिवशी मायेचा, ममत्वाचा, कारुण्याचा, प्रेमाचा झरा आटतो. हे अपेक्षित नाही की एका कुटुंबामध्ये आई आणि बाबांचं एवढ्या कमी दिवसामध्ये, मातोश्री केशराईंचं जाणं आणि बाबांचं जाणं, तेही एका पाठोपाठ एक. पण अण्णा खरं बोलू, रामदास स्वामी असं म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एखादा व्यक्ती मेल्यानंतर दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या संबंधानं जर शोक व्यक्त करत असेल तर त्या माणसाने हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की तो काही थांबणार नाहीये. इथं पुढचा नंबर कदाचित त्याचा असेल, पण त्याच्या सूचना नाहीत आपल्याकडं. माहिती आणि प्रसारण यंत्रालय जी यंत्रणा आहे, मंत्रालय आहे शास्त्राचं, आध्यात्मिक, स्वर्गलोकाचं, ते अपडेट जरूर आहे, परंतु ते गोपनीय शाखेमध्ये, म्हणजे त्यांना माहिती पुरवता येत नाही.
बर, संतांनी पुरवण्याचा प्रयत्न केला पण अभ्यासाकडे कोणी लक्ष दिलं नाही. हे व्यक्तिमत्व होतं की ज्यांना आपल्या धर्म संस्कृतीबद्दल प्रचंड आस्था होती, प्रचंड जिव्हाळा होता. म्हणून तर जेव्हा पहिल्यांदा संसदेमध्ये शपथ घेण्याचा प्रयत्न होतोय किंवा शपथ घेतली जाते तेव्हा किती प्रेम असावं आपल्या संस्कृतीवर, तर म्हणे संस्कृत मध्ये ती शपथ घेतली जाते. किती पुढे आहेत आपण. एकापेक्षा एक अभूतपूर्व ग्रंथ या भारताच्या परंपरेनं आमच्या पदरामध्ये टाकलेत, पण दुर्दैव असं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचली पण आम्हाला ती हाताळता आली नाही, आम्हाला अवलोकन करता आलं नाही. गीतेसारखा महान महत् ग्रंथ संस्कृत मध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितला, कारणही तसंच आहे त्याला. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची अवस्था जर पाहिली तर अर्जुन एवढा उद्बोधित आहे आणि एवढा प्रचंड आवेशामध्ये, अर्जुनाला असं वाटतं कधी रणांगणामध्ये जातो कधी युद्ध करतो काय की. तुम्ही बघा ना भगवद्गीतेचा पहिला अध्याय, असा तो तत्पर झालेला युद्ध करण्यासाठी. देव अर्जुनाचा सारथी आहे आणि अर्जुनाच्या रथामध्ये भगवान रथ चालवायला आहेत आणि त्याच्यामध्ये त्या रथावर स्वतः अर्जुन स्वार झालेला आहे. देवाला बोलताना अर्जुनाचे वाक्य पहा कसे आहेत. अधिकारानं बोलतो. पहिला अध्याय, सेनयोरुर भयोर मध्ये रथस्थापयमेच्युत. वाचा उद्गार संस्कृत मधले. केशव मधुसूदन काय बघताय, रथाला घ्या मध्ये आणि त्या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये उभं करा. बघू द्या आज एकाएकाची सोय पाहतो कोण कोण आलंय लढायला. आज मागं नाही हटणार. माझा गांडीव धनुष्य कधीपासून वाट पाहतोय की कुणाचं शिरच्छेदन करायचंय, कुणाच्या काळजाचा ठोका चुकून ठाव घ्यायचाय, मारायचंय त्याला, घ्या पटकन पुढं. भगवान म्हणतात तू चाल तर खरी, गंमत इथं नाही गंमत तिथे. आणि मग सेन योरूर भयोर मध्ये पा बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. गप्पा मारायला काय लागतं. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, रेडिओवर बातम्या चालू, भारताच्या जवानांनी पाकड्यांचे शिर उडवले, एवढे मारले तेवढे मारले. बायको स्वयंपाक करत होती, भाऊ त्या चुलीजवळ जाळ लावत होता आणि शेकत होता. बायको म्हणायची बघितलं का आपल्या भारताच्या जवानांनी एवढे मारले. हे तो म्हणायचा मी असतो तर चांगले 100 मारले असते. बातमी आली बघितलं का आज 200, मी असतो तर 500 हाणले असते. आता बाईला कर्तृत्व माहिती होतं नवऱ्याचं काय. ती म्हणली बाई एवढंच बोलता तुम्ही, बॉर्डर पासून आहे तरी किती दूर आपलं गाव, जा बरं पटकन या बरं मारून चांगले 5-50 काय तुमची ऐपत आहे. ती गेलं ते आणि काय आश्चर्य, संध्याकाळी परत आलं. 50 माणसांचे हात म्हणजे 100 तुकडे हाताचे इथून बाहूपासून असा भारा बांधून आणला आणि बायकोच्या पुढे आणून असा घे बघ माझं शूरत्व किती मोठे. 100 हात आहेत, 50 माणसांचे हात आहेत, बघ माझं शूरत्व किती मोठे आहे. 10 मिनिटासाठी गेवडून गेलो एवढा पराक्रम केला बघ. बाई म्हणली एक विचारू तुम्हाला, म्हणे काय हा तुम्ही असे गेले होते आणि तसे गेले होते, मग हात आणल्यापेक्षा मुंडके तर कापून आणायचे ना तुम्ही. ते म्हणलं मुंडके आणले असते पण ते माझ्या अगोदर नेले होते म्हणे कोणतरी का. शूरत्वाचे अंग कामा नये, बोलणं वेगळे. खरा जो पहिलवान असतो ना मातब्बर, तो अंगाला तेल लावून आखाड्यामध्ये उभा असतो आणि प्रत्येक संकटाला आपल्या छातीवर झेलण्याची पेलण्याची ताकद ठेवत असतो. युगाच्या यादीमध्ये तो युगपुरुष म्हणून ओळखला जातो. अर्जुन उभा आहे, अर्जुनाची स्थिती अशीच आहे. अर्जुन म्हणतो फक्त येऊ द्या, आज असा मारतो कणी. आणि मध्ये गेल्यानंतर जेव्हा भीष्म, द्रोण, जयद्रथ हे मोठे मोठे मातब्बर योद्धे पाहिले, काही गुरुजन परिजन पाहिले आणि मग मात्र अर्जुनाची द्विधा अवस्था झाली. अर्जुन म्हणतो देवा आपल्याच्यानं काही होणार नाही. देव म्हणतात अर्जुना आत्ता तर तू एवढ्या मोठ्या गप्पा मारत होता, अरे घे की शस्त्र हातामध्ये. अर्जुन म्हणतो देवा ब्रह्मगोळ भंगाला गेलं तरी चालेल, आकाश तुटून अंगावर पडलं तरी चालेल, पण आता मी हातात शस्त्र धरणार नाही. त्याला ते कर्तव्य शिकवायचं म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने गीता उभी केली आणि गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रतिक्रिया आहेत. नष्टो मोहा स्मृतीला लब्ध्वा त्व प्रसादान मया च्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. येतंय तुमच्या लक्षात? नाही येत ना, ते यांच्या लक्षात येत होतं. संस्कृत काय आहे? देववाणी आहे महाराज. ते संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे. जगामध्ये मी नेहमी सांगत असतो उदाहरण, टॉकिंग कम्प्युटर बनवण्याचा विषय चालू होता एका ठिकाणी. आता सगळं इंटरनेटचं युग आहे, त्यामुळं अशा वेळी बोलायचं आणि टॉकिंगनं कमांड द्यायची एखाद्या यंत्राला. मग कोणती भाषा सोयीस्कर राहील? वैज्ञानिकांनी सांगितलं व त्याच्यासाठी आवाज जास्त जोरात येतो, थाप टाकलं. वैज्ञानिकांनी सांगितलं त्याच्यासाठी इंग्रजी भाषा पोषक आहे. आणि मग ते ठरलं, सगळी परियोजना आखल्या गेली, सगळे आराखडे तयार झाले. पण एक विद्वान होते संस्कृतचे आणि त्या संस्कृतच्या विद्वानांनी आक्षेप घेतला त्याच्यावर. त्यांनी सांगितलं हे शक्य नाही. का?
टॉकिंग कम्प्युटर बनवण्यासाठी इंग्रजी भाषा ही बिलकुल कामाची नाही. का? अडचणी येत, उच्चार सारखे असतात परंतु अर्थ वेगवेगळे निघतात इंग्रजीमध्ये. म्हणजे इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, त्यांनी पुरावा म्हणून सांगितलं. इंग्रजीमध्ये शब्द आहे NO, नो म्हणजे नाही, आणि KNOW, नो म्हणजे माहीत असणं. स्पेलिंग वेगळी आहे, एकाची KNOW आहे आणि एकाची NO आहे. उच्चारामध्ये एकाला क लागलेला आहे, तसं उच्चारत असताना नो असं म्हणावं लागतं, परंतु उच्चार बाहेर पडत असताना प्रत्येक जण नो असं म्हणेल. KNOW ला सुद्धा नोच म्हणेल आणि NO ला सुद्धा नोच म्हणेल. मग प्रश्न असा निर्माण झाला, एखाद्या वेळेस जर कम्प्युटरला कमांड द्यायची ठरली आणि त्याला जर सांगायचं असलं NO नो नो म्हणलं आणि त्याने जर KNOW धरलं तर मग पंचायतच आहे ना. नाही सांगायचं असलं आणि त्यांनी हो धरलं तर जमणार नाही. मग आता कोणती भाषा घ्यायची? मग ठरलं की संस्कृत भाषा घ्या. मी कशाबद्दल बोलतोय? बाबांच्या संस्कृत शब्देबोळ बोलतोय. त्यांना त्याचं महत्व कळलं म्हणून तर संस्कृतमध्ये बोलले असतील ते. त्यांनी सांगितलं संस्कृत भाषा घ्या. पुन्हा आक्षेप घेतला इंग्रजी भाषिक त्या लोकांनी की ते असं कसं, मग तुमची संस्कृत श्रेष्ठ कशी पटवून द्या. त्याने एक उदाहरण सांगितलं. दक्षिण भारतामध्ये दशकुमारम चरित्र नावाच्या एका 10 राजपुत्राच्या चरित्राचा ग्रंथ आहे. 10 राजपुत्राचं चरित्र आलेलं आहे टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये, आणि ते एका राजपुत्राची कथा सांगितलेली त्याच्यामध्ये. ते गंमत अशी आहे, तो राजपुत्र जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलात गेल्यानंतर काहीतरी इजा झाली आणि त्याचा होठ तुटलेला आहे. होठ तुटल्यानंतर तो राजपुत्र घरी आला, पण तो होठ काही पूर्ववत झाला नाही, तो तुटूनच राहिला. पुढे त्या राजपुत्राचं जीवन रेखाटत असताना ज्यांनी संस्कृतमध्ये तो ग्रंथ लिहिला दशकुमारम चरित्र, त्याच्यामध्ये त्याचं चरित्र लिहित असताना साहजिक आहे, माणूस म्हणल्यावर तहान लागणार आहे. तहान लागली म्हणजे पाणी मागणार आहे. आणि जर पाणी मागायची गरज पडली तर पाणी मागणारा माणूस काय म्हणणार? पाणी द्या. बरोबर आहे, पाणी द्या. आता पाणी शब्दाचं उच्चारण करण्यासाठी पाणी हा जो शब्द व्यंजनाच्या यादीमध्ये प फ ब भ हे जे शब्द आहेत हे ओष्ठ्य व्यंजनामध्ये येतात. थोडं गुंतागुंतीचं तू डोक्यावरून जात नाही ना, सगळी प्रगल्भ माणसं बसलेली आहेत. प फ ब भ हे ओष्ठ्य व्यंजनात येतात. म्हणजे हे शब्द उच्चारण्यासाठी ओठाचा आश्रय लागतो. मग असा प्रश्न निर्माण झाला, यांनी जर पाणी मागितलं असेल तर लेखक काय मूर्ख आहे का? पाणी कस काय लिहितो? तो होठ तुटलेला आहे, पाणी कस काय म्हटलं त्यांनी? पहा संस्कृतची व्याप्ती किती मोठी आहे. त्यांनी त्या राजपुत्राचं चरित्र त्याच्यामध्ये लिहिलं, पण लिहिल्या गेलेल्या राजपुत्राच्या चरित्रामध्ये त्यांनी पाणी तर बिलकुल मागितलं, पण पाणी मागितल्यानंतर त्यांनी जलहा निराहा अशा शब्दाचा प्रयोग केला. त्यांनी जल शब्द वापरला, त्यांनी नीर शब्द वापरला, त्यांनी जीवन शब्द वापरला की ज्याचा आणि ओष्ठ व्यंजनाचा बिलकुल संबंध येत नाही. एवढी संस्कृत भाषा महनीय आहे. आणि शास्त्रांबद्दल प्रचंड प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व. ऐका मला काय सांगायचंय. नियतीनं चेष्टा केली, आई बाबा दोघंही निघून गेले. ते निघून गेले म्हणजे आपण इथे नाहीत. महाराज म्हणतात यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळेजण एक ना एक दिवस जाणार आहे. काय जाणार आहे त्याचे कारण असे, धनावर सत्ता दिलेली आहे कुबेराची आणि देहावर सत्ता कोणाची आहे? देहा हे काळाचे धना कुबेराचे. देहा हे काळाचे धना कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? निर्माण करत असताना वेगवेगळ्या जणांकडून उसनवारी केलेली. का जावं लागणार आहे आपल्याला? त्याचं गणित आहे, त्याचं कारण आहे, त्याचं विश्लेषण आहे. उसनवारी केलेली देहाची. कशी केली बघा. 5 जणांकडून आपला देह उसना घेतला. देह हा 5चा नीला उसना
देवांना 5 जणांकडून उष्णा कोणाकडून आणला? पृथ्वीकडून घेतला, आकाशाकडून घेतला, अग्नीकडून घेतला, जलाकडून घेतला आणि वायूकडून घेतला. ही 5 तत्व आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. आणि उसनवारी कशाला म्हणते? ज्याच्याकडून घेतली त्याला परत द्यावं लागते. ज्याच्याकडून घेतली त्याला परत द्यावी लागते, ती उसनवारी. आणि घेतल्यावर विसरून जातं, तो डुबवेपणा. बऱ्याच लोकांना घेणं कळतं, देणं कळत नाही. व्यवहारातलं दुर्दैव आहे. 5 जणांकडून उसना आणलेला असल्यामुळे देवाने सांगून ठेवलेलं आहे, ज्या दिवशी हे जीर्ण होईल ना त्या दिवशी तुमचं तुम्हाला देऊन टाकू आम्ही. ज्या दिवशी आत्म्याला वाटेल ना आता कम्फर्टेबल वाटत नाही याच्यामध्ये, त्या दिवशी आत्मा निघून जाईल. आणि मग ज्या दिवशी जीर्णतेला पोहोचतं, गात्र गलित होतात, शरीरातली कोणतीच संसाधनं आत्म्याला तुष्टपुष्ट करण्यासाठी पोषक आणि पूरक ठरत नाही, त्या दिवशी आत्मा विचार करत असतो की आता हे सगळं संपवलं पाहिजे. मग काळाला मिस कॉल जातो, मग काळाला संदेश जातो आणि काळ झडप घालतो आणि देहाला घेऊन जातो, म्हणजे आत्म्याला घेऊन जातो. आत्मा शरीरातून वजा झाला की शरीर निष्ठेचित होऊन खाली पडतं. आणि शरीर निष्ठेचित होऊन खाली पडल्यानंतर त्या शरीराला, त्या कलेवराला प्रेत ही संज्ञा प्राप्त होते. काय काय हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 5 तत्वापासून शरीर बनलेलं आहे. सगळ्यात अगोदर माणसाच्या शरीरातलं पहिलं तत्व, त्याचं नाव आहे वायू, ते निघून जातं. हवा आहे तोपर्यंत शरीर आहे. हवा संपली, शरीरातले अस्तित्व संपलं. मग माणसाच्या शरीरामध्ये 4 तत्व शिल्लक राहतात. या 4 तत्वाचं विलिनीकरण 4 तत्वामध्ये करण्यासाठी महाराजांनी, आपल्या शास्त्रांनी आपल्याकडे अग्निदाह नावाचा संस्कार सांगितलेला आहे. फार सटीक कीर्तन आहे का सगळेजण बसू. अग्निदाह संस्कार सांगितलेला आहे. या अग्निदाह संस्कारामध्ये मेलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रेताला अग्नी लावून जी तत्व ज्या ठिकाणाहून एकत्रित केलेली आहेत ती तत्व त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागतं. हे कुठल्या ग्रंथात लिहिलंय? पंचमवेद साक्षी आहे आमचा. देह हा पाचाचा आणीला उसणा, शेकी म्हणजे शेवटी ज्याचा त्याला देणे लागे. ज्याच्याकडून घेतलं त्याला देण्यासाठी अंत्येष्टी संस्कारामध्ये अग्निदाह हा संयुक्तिक सांगितलेला. आपल्याकडे पुरण्याची प्रथा नाही, बिलकुल अग्निदाहच दिला पाहिजे. बर, अग्निदाह देत असताना काही क्रिया सांगितलेल्या आहेत. काय क्रिया आहे बघा. मृत व्यक्तीच्या शरीराला घरी आणल्यानंतर घरातून बाहेर काढत असताना मंगल स्नान घालावं. मी पुन्हा सांगतो एकदा, आपल्याकडे प्रेत जर आडवं गेलं अंत्येष्टीच्या वेळेला एखाद्या व्यक्तीला तर ते अशुभ मानल्या जात नाही, ते शुभ मानल्या जातं. येतंय तुमच्या लक्षात? प्रेत जर आडवं गेलं म्हणजे मांजर आडवी गेल्यानंतर त्याला लोक अशुभ मानणारे लोक आहेत आपल्या भारतामध्ये. ते मांजर आडवी गेल्यावर काही होत नाही, माणसं आडवी गेल्यावर कामं खोळंबतात. मांजरी बिचारे काही ते प्रामाणिक आहेत. माणसं आडवी गेल्याने, पण खरं सांगू का तुम्हाला, देवाने सगळे जीव निर्माण केलेत. त्याच्यामध्ये गाय आहे, बैल आहे, कुत्रा आहे, मांजर आहे. तुम्ही बघा, हे सगळे आसायला आडवे आहेत पण वागायला सरळ आहेत. मांजर जर पलीकडच्या रोडच्या कलेनं निघली तर ती तिकडून सरळ रस्ता पास करून जाते. गाय जर अशी सरळ निघली बांधा बांधून सरळ जाते. म्हणजे दिसायला आडवे आहेत, वागायला सरळ आहे. माणसंच दिसायला सरळ आहेत, वागायला आडवे आहेत. फक्त एवढे खराब की बांधाऱ्यात गाडायला सुद्धा चालित नाही, बांधारा फोडतील ते. येतोय तुमच्या लक्षात? कठीण काम आहे. प्रेत जर आपल्याला आडवं गेलं तर ते शुभ मानल्या जातं, त्याला अशुभ नाही मानत. म्हणून प्रेताला स्नान घाला. स्नान घालून झालं की त्या प्रेताचा शृंगार करा. 3 सोहळे सांगितलेत माणसाच्या जीवनात: जन्म, लग्न आणि मृत्यू. नाही मधला झाला तर दोन्ही सगळ्यांचेच होणार आहेत. तर मधल्याला अपवाद असतील बिचारी काही, त्यात आपला काही दोष नाही, तो ज्याच्या त्याच्या गणिताचा गमकाचा भाग आहे. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे आहेत. आणि सोहळे असल्यामुळं सोहळ्याच्या क्रिया सोहळ्यासारख्या झाल्या पाहिजे. म्हणून मरणाच्या वेळी प्रेताला शृंगार केला गेला पाहिजे. है की नाही? बरोबर आहे. शृंगार करावा, नवीन वस्त्र घालावी. घालावीच का? शक्य होईल तिथपर्यंत घालावी. नसली तर राहू द्या ना. मग तुकडोजी महाराजांचं प्रमाण लावा ग्रामगीतेतलं. मेलेल्या व्यक्तीला पितांबर नेसवा. महाराजांनी सांगितलेलं आहे, पाहते तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये. मेलेल्या व्यक्तीला पितांबर नेसवा हे जरी खरं असलं तरी ते नेसायला जर पितांबर नसलं नेसवायला, घरची परिस्थिती खराब असली, मग काय करा? मेलिया व्यक्तीशी नेसवावे पितांबर. आणि घरी नसल्यास मग काय विकावे घर? मग काय घर विकायचं का? नाही म्हणले मग जे आहे ते चालू द्या. नवीन कपडे घाला, तिलक करा कपाळाला, मळवट भरा. आणि जाणाऱ्या व्यक्तीच्या कपाळाला 1 रुपया लावा. किती महत्वाचा 1 रुपया, त्याची किंमत कळते आता. तोपर्यंत नाही कळत 1 रुपयाची किंमत. 1 लावा.
आंघोळ घालून झाल्यानंतर दरवाजाच्या पुढे घरातला अग्नी, कीर्तन तेरवीचं असल्यामुळं संयुक्तिक तेरवीचं बोललं पाहिजे, घरातला अग्नी. वेगळी वेगळी माणसं असतात, सगळीच कर्मानी सुदृढ असतील बाबांसारखी असं नाही, काही कर्मानी कमकुवत असतात, विचारांनी अतिशय विकृत असतात. म्हणजे आयुष्यभर त्यांनी चांगलं तर काही केलेलं नसतं, बिघडवण्याचं काम केलेलं असतं, लोकांच्या घरांना आगी लावण्याचे कामं केलेले असतात काही काही. तुम्ही किती लोकांच्या घराला आगी लावा, तुम्हाला पेटवायला तुमच्याच घरातली लागते, बाहेरची नाही. म्हणजे घरातलाच विस्तव घ्यावा. गौऱ्यावर मटकं ठेवावं, त्याच्यात पाणी घालावं आणि पाणी ठेवून ते तापतं ठेवावं. आणि एकदा उकळतं झालं पाणी की सगळ्यांनी आंघोळ घातल्यानंतर मेलेल्या व्यक्तीच्या प्रेताला त्या उकळत्या माठातलं पाणी आणून डोक्याकडून पायाकडे टाकत न्यावं. काय शास्त्र याला माहीत नाही. माहितीच्या दिवशी बोलणारे तर इतके असतात, कळणारे फार बोटावर मोजणे इतके असतात. माहित नाही काय शास्त्र आहे, चालू आहे फक्त, मागच्यानी केलं म्हणून पुढचे करतात. याचं शास्त्र असं आहे की माणसाच्या शरीरातला प्राण निघून जात असताना आपण म्हणतो त्यातला प्राण गेला, पण प्राणाचे प्रकार 5 आहेत बाबा. किती? 5. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, झाले 5. हे 5 प्राणाचे प्रकार. अजून 2 उपप्राण आहेत. म्हणून जुन्या काळातल्या म्हाताऱ्या म्हणायच्या, अण्णा अरे तू घरी आला नाही ना, माझे 7 प्राण तुझ्यात अडकले होते. ते 2 म्हणजे मिळून उपप्राण 7, ते 2 आणि हे 5 मिळून होतात 7. माणसाच्या शरीरामध्ये पंचप्राण मुख्य आहेत. आत्मा निघून गेला शरीरातून, प्राण निघून जाणं गरजेचं आहे. या 5 प्राणापैकी एखादा प्राण जर शरीरामध्ये शिल्लक असला तर काय होतं? तर असं होतं की मेलेल्या व्यक्तीचे पुनर्जीवित होण्याचे चान्सेस हे अधिकतर असतात. तुम्ही म्हणाल काही पुरावा? जुना नाही देत, अलीकडचा नवीन देतो. कन्नड तालुक्यामध्ये अंधानेर नावाचं गाव आहे आणि त्या अंधानेरमध्ये एक आजीबाई मृत झाल्या. मेडिकली श्योर त्यांना सांगितलं की यांचं निधन झालेलं आहे. आता ते उरका सगळं घरी आणलं, रडापडी अमुक ढमुक सगळा प्रकार घडला आणि नंतर म्हातारीनं डोळे उघडले. कोण आहे रे? आताची घटना आहे 2 महिन्यापूर्वीची. हे कशामुळं होतं? शरीरातल्या 4 प्राणापैकी एक कुठला तरी प्राण शरीरामध्ये शिल्लक असल्यामुळं पुन्हा पुनर्जीवित होण्याचे चान्सेस. म्हणजे दुष्काळाचं अनुदान आलं टेकाळे बाबाच्या खात्यावर, सोरमारे महाराजांच्या खात्यावर, आणि खात्यामध्ये खाते नंबर मध्ये बदल झाला, पैसे पडले संतोष महाराजांच्या खात्यावर. मग तेवढ्यासाठी म्हणून इन्व्हिकेशन सिस्टम ठेवलेलं आहे देवानी. अरे ते तुमचं नाही, त्यांना द्या. मग ते आपल्या खात्यावरचं काढून घेते आणि ज्याचं आहे त्याला लाभ देते. म्हणून मेलेल्या व्यक्तीच्या शरीरात एखाद प्राण शिल्लक तर नाही ना, त्याची पुष्टी करण्यासाठी कडक तापलेलं पाणी डोक्याकडून पायाकडे टाकत न्यावं. जर एखादा प्राण शिल्लक असला तर हालचाली होतील आणि त्यानं कळेल की प्राण शिल्लक आहेत म्हणून. हे त्याचं गणित आहे. तिरडीला 3 बांबू सत्वरजतम, माडासाठी 5 बांबू पंचतत्वाचं प्रतीक. खांदेकरांच्या यादीमध्ये 4च जण, 5वं चालत नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थाचं प्रतीक. या 4 जणांनी ते सगळं केलं की 4घांनी उचलायचं. घरातून निघत असताना थोडीशी पीठ, थोडेसे खोबऱ्याचे खांड, शिळ्या भाकरीचा तुकडा, 2-5 चिल्लर पैसे त्याच्यात टाकून सांगायचं की ही तुमची व्यवस्था, आता तुम्ही बघा, हे तुमच्या स्वाधीन केलंय सगळं, आणि त्यांना निरोप द्यायचा. त्या प्रेताला घरातून बाहेर काढलं की वेशीमध्ये विसावा द्यायचा आणि ते गावाच्या हद्दीतलं पीठ, भाकर वगैरे ते गावातल्या गावात सोडून घ्यायचं. पुढे न्यायला चालत नाही, माया सोडून घेते त्याला. स्मशानामध्ये गेलं की प्रेताला खाली ठेवायचं, गौऱ्या रसायच्या आणि त्या चितेवर प्रेताला ठेवलं, वरतून गौऱ्या लावल्या, पाणी पाजलं की अग्निदाह द्यायचा. तोही निसर्गतः अग्नी, आग पेट्या टाकू नये असा शास्त्रांनी सिद्धांत केलेला आहे. वाऱ्याच्या झोकात पेटवावा आणि वाऱ्याच्या झोकामध्ये तो अग्नी पेटून घ्यावा आणि अग्नी लावायला न्यावा. अग्नीचे काही प्रकार आहेत, सगळेच प्रकार सांगता येणं शक्य नाही, पण एक प्रकार आवर्जून सांगून जातो, कारण त्या प्रकाराचा या कुटुंबानं जी क्रिया केलेली आहे त्या क्रियेशी फार मोठा संबंध आहे. अग्नीचे प्रकार 3 आहेत, तसे भरपूर आहेत. आपण 3 प्रकाराची चर्चा करू. मंत्राग्नी, मुखाग्नी आणि भडाग्नी. मंत्राग्नी म्हणजे शास्त्राच्या विधियुक्त रुचांनी, वेदाच्या रुचांनी अभिषिक्त अशा प्रकारचा प्रयोग करून मंत्राच्या उच्चारामध्ये दिल्या जाणारा अग्नी, त्याचं नाव आहे मंत्राग्नी. दुसरा अग्नी आहे मुखाग्नी आणि तिसरा अग्नी आहे भडाग्नी. भडाग्नी कुणाला देता येतो, मुखाग्नी कुणाला देता येतो? मरणाऱ्या व्यक्तीच्या यादीमध्ये, मरणाऱ्याच्या यादीत जर आई वारली असेल तर मुलांनी आईच्या प्रेताला अग्नी देत असताना तो पायाकडून द्यावा, त्याला भडाग्नी असं म्हणतात. येतंय तुमच्या लक्षात? मी बोललेलं कळतंय?
आई वारली असेल तर आईच्या प्रेताला दिल्या जाणारा अग्नी पायाकडून द्यावा, त्याला भडाग्नी असं म्हणतात. आणि वडील वारले असतील तर वडिलाच्या चितेला दिल्या जाणारा अग्नी डोक्याकडून द्यावा, त्याला मुखाग्नी असं म्हणतात. या दोन्हीच्या पलीकडे एक अग्नी आहे, त्याचं नाव मंत्राग्नी आहे. आपण मंत्राग्नी मातोश्रीच्या कलेवराला आणि बाबांच्या कलेवराला सुद्धा दिलेला आहे. या मंत्राग्नीचा एक फायदा होतो. महाराजांचा अभंग आहे की मानवी जीवन जगत असताना आपल्याकडे 4 वर्णाश्रम सांगितले. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि मग संन्यास अशी साखळी सांगितली. या 4 आश्रमामध्ये धन्यता देत असताना धन्यो गृहस्थाश्रम असा शब्द उच्चारला. गृहस्थी जीवनामध्ये प्रपंच उभा करत असताना प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एखादा लेकरू व्हावं, एखादी मुलगी मुलबाळ व्हावं अशी संयुक्तिक इच्छा प्रत्येक जण व्यक्त करत असताना आणि त्याच्या घरात बाळ जन्माला आलं मग त्याच्याकडून अपेक्षा केल्या जातात. काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून? आयुष्याच्या उतार वयात आपल्या पोरांनी आपल्याला सांभाळावं, आपली व्यवस्था ठेवावी, आपली सेवा शुश्रूषा करावी. ही जगातल्या प्रत्येक बापाची ना आईची प्रामाणिक इच्छा आहे. सगळेच बाप आणि सगळेच मुलं नशीबवान नसतात आणि सगळेच आईबाप भाग्यवान नसतात. महाराजांनी वर्णन केलं तर गांधारीचे उदरी शतमूर्ख, एवढं मोठं साम्राज्य हस्तिनापूरचं ज्या धृतराष्ट्राच्या ताब्यामध्ये 100 नालायक पोरं जन्माला आले, कुळाची कीर्ती तर उज्ज्वल केली नाही, पण काय आहे ते मुद्दल सुद्धा गमावून टाकलं. काय करावं? पुंडलिक बाबा फार मोठं नशीब घेऊन जन्माला आले होते, स्वतः भाग्यवान तर होते, पण कुलपरंपरेनं घरामध्ये संस्कार असल्याचा फायदा काय होतो मी सांगू तुम्हाला. गेली अनेक वर्ष आपली आई एका ठिकाणी एका आसनावर पडलेली असताना एवढी वर्ष प्रामाणिकपणानं, सोगपणानं आणि कुठल्याही प्रकारचा अवास्तव अशा प्रकारचा बोजवारा पोबारा न करता सेवेशी रत असणं, मला सांगा ही सगळ्यात मोठी उपलब्धी नाही का या कुटुंबातील, या परिजनांची. गेले अनेक वर्ष मातोश्री केशराई एका जागेवर पडून होते. राजकीय वर्तुळामध्ये आपल्या मुलांची व्यस्तता असताना सुद्धा आपली आई जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही. बाहेरून आल्यानंतर आईला पहिलं विचारायचं, आई तू जेवलीस का? आणि तिने जर हो म्हटलं तर मग जेवायचं. हे सगळं एवढी वर्ष जपणं, याला संस्कार नाही लागत का? आणि ते संस्कार पेरण्याचं काम पुंडलिक बाबांनी केलेलं आहे. घरामध्ये आपल्या लेकरावर संस्कार देण्याची जबाबदारी ही आईची आणि बापाची असते. म्हणून अलंकार शिकवत असताना व्याकरणात आम्हाला शाळेमध्ये असं शिकवल्या गेलं, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आणि ती मूर्ती घडवण्याचं काम हे गेल्या अनेक वर्षात पुंडलिक बाबांनी केलं होतं. ज्ञानोबाराय काही वेगळं सांगत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही जर रडत असाल ना तुमच्या प्रकृतीकडे, तुमच्या कुटुंबाकडे, व्यवस्थेकडे, अरे अरे देवा काय हाल लावलेत रे, एवढं सगळं मी काय चुकलं होतं बाबा, माझ्या पायावर धोंडा पडतोय, पोरं लक्ष ठेवत नाही, कोणी पाहायला तयार नाही, दवाखान्यात नाही, काय अवस्था आहे रे देवा माझी. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही तिकडं त्या देवाला नका टोकू. ज्ञानोबाराय म्हणतात, जरा कर्माचा हिशोब पहा. आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखे फळावे, जे भोगावया यावे देहा येत एका. तुमच्या कर्मामध्ये जे शिल्लक राहतं तेच तुम्हाला भोगायला येतं. उदाहरण म्हणून पटवून द्यायचं तर असंख्य गोष्टी. हे पहा, कीर्तनाची श्रेणी मी एका विशिष्ट श्रेणीने कीर्तन करतोय, उंचीने. माझं गणित आहे, मी महाराष्ट्रभर कीर्तन करतो, अगदी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सुद्धा. म्हणजे आता नरंगलाच्या भागामध्ये आता 24 तारखेला मी नरंगला जाणार आहे. मला तिकडची भाषाही सुरू झाली. मेनो मचंगा कीर्तना येनूनले मी अंधारा के दंडामा. आता थोडं थोडं बोलायला लागलो मी तिकडचं. मी सगळीकडे कीर्तन करतो, पण क्षेत्र पाहून बीजाची पेरणी करणारा शेतकरीच यशस्वी होऊ शकतो. कोणत्या जमिनीत काय येतं हे ज्याला कळलं तो यशस्वी होईल. चिबड्या जमिनीत सोयाबीन घातली पाहिजे, म्हणजे गुडघ्या इतकं पाणी असले तरी उपटून आणता येते. आता पांढऱ्या जमिनीत सोयाबीन टाकल्यावर ते फुलात असल्यावरच पाणी उघडलं की बिघडतं, पांगतंय. त्याच्यामुळे तर सगळे विद्वान बसलेले आहेत आणि एक एक माणूस हजार माणसाची बरोबरी करणारा बसलेला आहे. तरी सूचना नाहीत सगळ्या लोकांना, अण्णांच्या परिवाराचे संकेत आहेत. नाही तर अजून इकडं पार्किंगला जागा पुरली नसती. मला 4-5 जणांनी विचारलं, ते कीर्तनाला बघ यायचं का, आम्ही गर्दी मान्य आहे का, कसं आहे काय. मला बऱ्याच जणांशी कॉल येऊन गेलेत. आणि म्हणून काय सांगत होतो मी, बोला आता, कर्म. याच्यासाठी म्हणून एक उदाहरण सांगतो. भीष्म पितामह नावाचं महाभारतामध्ये एक व्यक्तित्व आहे, आदरणीय लाडदादांना माहिती असेल. महाभारतामध्ये एक व्यक्तित्व आहे आणि या भीष्म पितामहाच्या शेवटच्या समयी भगवान कृष्ण त्यांना भेटायला गेलेले आहे. काय स्थिती आहे, काय सिच्युएशन आहे पितामहांची.
बाणाचा पलंग आहे, त्या पलंगावर पाठ ठेवून बांध रुतलेले आहेत पाठीमध्ये, रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे आणि पितामह पडलेले. आणि कृष्ण भेटायला गेले. पितामहाने पाहिलं, आलात या. देवा, माझ्याकडे पाहून तुम्हाला करुणा येत नाही का? माझी थोडी वाईट वाटत नाही का तुम्हाला? काय झालं? मला प्रश्न विचारायचा आहे. देवाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी हाकारलेला आहे आणि भीष्म पितामहाने देवाला सांगितलेलं आहे, देवा तक्रार आहे माझी तुझ्या विरोधात. हे असं कमी अधिक का बरं करत असतो तू? काय झालं? अरे ते गिधाड रामचंद्राच्या मांडीवर त्याचं डोकं आहे आणि मी बाणाचा पलंग मला झोपायला आहे. रामचंद्राच्या मांडीवर गिधाडाचं डोकं. आणि जो भीष्म पितामह ज्याने आयुष्यभर जनहिताय जनसुखाय हा विचार केला, तो भीष्म पितामह बाणाच्या पलंगावर झोपलेला आहे. असं का बरं देवा? एका वाक्यात भगवान बोलतात, याला तुमचं कर्म जबाबदार आहे. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. कसं काय जबाबदार आहे? भगवान फार सुंदर सांगतात. द्रौपदीच्या इज्जतीची लक्तर दुर्योधनानं खेचली सभेमध्ये. द्रौपदीनं सगळीकडे पाहिलं. ते नंतर झालं. तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरीधारी, लाज रखो गिरीधारी बनवारी. हे नंतर झालं. देवा मला धाव वाच, माझी इज्जत या ठिकाणी पांगते, याला वाचव. हे नंतर झालं. पहिलं द्रौपदीनं पाहिलं की आपल्याला इथे कोण वाचू शकतं. आणि मग द्रौपदीला विश्वास होता की भीष्म पितामह मला वाचू शकतात का. साडी खेचत होता दुर्योधन आणि एवढ्या घाईमध्ये द्रौपदी भीष्म पितामहाच्या पुढे गेली आणि असा पदर पसारला आणि म्हणली, पितामह तुमची कुलवधू तुमच्याकडं इब्रतीची आबरूची भीक मागते, वाचवा मला. अपेक्षित होतं पितामहाने उठावं. काय हातात शस्त्र घेण्याची गरज नव्हती पितामहाला. उठून उभे राहिले असते. म्हणजे दुर्योधना, लट 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 कापला असता दुर्योधन, बाजूला झाला असता. पितामहाने खाली मान घातली. का? बांधील होते पितामह, तुकडे खाडले होते ना महाराज कौरवाच्या घरात. आणि प्रामाणिक राहावं लागलं. खाली मुंडकं घातलं त्यांनी. द्रौपदी म्हणली, कळालं मला आता. आणि पुढे सगळा प्रकार झाला. इब्रतीचा पंचनामा होता होता वाचला. हेच स्मरण करून देतात भगवान कृष्ण. सांगतात, पितामह एक बाई तुमच्याकडं माझी इज्जत वाचावी म्हणून भीक मागत होती, तुम्ही खाली मुंडकं घालून होता. हे तुम्ही. आणि ते गिधाड होतं. रावणानं उचलून चालवलं होतं सीतेला. रावण उचलून घेऊन चालले होते. आवाज तर लक्ष्मणाला आणि रामाला दिला होता. गिधाडाचं काही काम नव्हतं. तुम्ही शब्द पहा ना काय आहेत. लक्ष्मणा धाव, रामा धाव होतं. गिधाडा ये रे, बिलकुल नाही. पण तरी त्या गिधाडाला वाटलं की कुणीतरी माय माऊली संकटात आहे. स्वतः धावून आलं. स्वतःच्या प्राणाची आहुती एका स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणाकरता दिली. म्हणून देवानं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. विठ्ठल जबाबदार आहे प्रत्येकाचं. म्हणून बाबांनी कर्म फार प्रबल केलं होतं. ते कर्म प्रबल करत असताना स्वकर्मरत जीवन जगले. स्वधर्माला अनुसरून जीवन जगले. ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाचा धर्मच माणसाला जिवंत ठेवू शकतो. कोणता धर्म? धर्म म्हणजे संकुचित नाही. धर्म शब्दाची व्याख्या आम्ही जाती व्यवस्थेमध्ये करतो, बिलकुल नाही. धर्म म्हणजे काय? धारणात मिथ्याहू धारयती धर्महा. म्हणजे जो विशिष्ट प्रकारच्या सदप्रवृत्तीची धारणा करतो त्याचं नाव धर्म आहे. काय काय असतं त्याच्यात? सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भवन, स्वाध्याय नमा प्रमद. या गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्याला धर्म म्हणतात. आणि हा धर्म जिवंत तेवत ठेवला होता, जागत ठेवला होता पुंडलिक बाबांनी. त्याचं फळ भेटलं. संस्काराची शिदोरी आदरणीय बबनदादा, आदरणीय आमचे सुधाकर अण्णा, आदरणीय आमचे चंद्रकांत अण्णा यांच्या पदरामध्ये ते संस्काराची शिदोरी टाकली आणि शेवटी ते सगळं कामी आलं. एवढी वर्ष एका जागेवर पडलेल्या आईची सेवा करणं तोंडाचा खेळ नाही. स्वतःची लेख सुद्धा कमी दिवसात कटाळती. आमच्याकडे एक म्हातारी मारायला आली होती. पोरीला फोन केला, म्हणे बाबे म्हातारीची तब्येत काही बरी वाटत नाही बाई, ये 2-3 मिनिटात म्हातारीला भेटून घे बरं पटकन, आपलं 2-3 तासात काय वेळ लागेल तुला. तो ती म्हणली, कसं आहे ना, आले असते मी, पण आता कापूसला पांगला म्हणे, रोजदारनी भेटाना. एक तर रोजदारनी भेटलेले आहेत. आईला म्हण 2-3 दिवस दम मार, मी येते. तर मरण का कोणासाठी थांबत असतं का महाराज? आली इकडून तिकडून. जेव्हा आली तेव्हा आईचं बोलणं बंद झालं होतं.
2-4 बाया इकडून तिकडून बसलेल्या शिप टाकण्यासाठी तुळशीपत्र दूध वगैरे ते सगळं आली. बायका म्हणल्या जाऊ द्यावं तिला पुढं जाऊ दिलं. मग म्हणले आई बोल ना. आई बोलत नाही रडायला लागली. मग शेजारची बाई म्हणती रडू नको येड सेवा करून घे ना. आता काय सेवा करायची? कोणती कसर ठेवली या मातोश्री केसर आईच्या जीवनामध्ये सेवा करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो अण्णा, सकळ तीर्थाची अधुरे जिये का माता पितरे, त्यांच्या सेवेसाठी आपण सगळं शरीर उतरून टाकलं तरी कमी पडतं. तीर्थाचे अधिष्ठान, अर्ध तीर्थ बाप आहे ना अर्धी तीर्थी माय आहे, हे अधिष्ठान आहे. आणि यांची सेवा केली की बाकी काही करायची गरज पडत नाही. तीर्थ सेवा हा दारवंटा, माऊलीची भाषा आहे पुन्हा ज्ञानेश्वरीतली. सेवा हाच मोक्षपदाला जाण्याचा दारवंटा आहे. तुम्ही मायबापाची सेवा करा, तुम्ही मायबापाला स्मरण करा, मायबापाची आठवण ठेवा, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. म्हणून असं म्हटलं, विसरू नको रे आई बापाला, शिजवली त्याने काया काया, शिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार, मिळेल बायका पोर मित्र परिवार. स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया काया, झिजवली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मुलाकडून ह्याच अपेक्षा आहे प्रत्येकाला की आयुष्याच्या उतारवयात सेवा झाली पाहिजे. आणि मरता मरता आपलं लेकरू आपल्या जवळ असलं पाहिजे, आपण त्याच्याकडे बघून प्राण सोडला पाहिजे. आणि मेल्यानंतर आपल्या मुलाच्या हाताने आपला अंत्यसंस्कार झाला पाहिजे. आणि मेल्यानंतर मुलांनी वडिलाच्या आईच्या निधनाच्या पश्चात काही कर्म केली पाहिजे, म्हणजे पितृऋणातून मुक्त होता येतं. पण मुलं तशी निघतीलच अशी शाश्वती नसल्यामुळं शास्त्राने तिथं सुद्धा काही पळवाटा काढून ठेवलेले आहेत. एखादा व्यक्ती मेल्यावर त्याच्या मुलांनी जर म्हणलं मला हे करायचंच नाही, होतं ना कधी कधी, पहा ना तुम्ही, एखादा व्यक्ती मेल्यावर काही रडतात ना, रडणाऱ्याचे तुका म्हणे जन आणि केले प्रकाराचे 3. विभिन्न विभिन्न भावनेने रडतात लोक रडतात ना, काही काही जोर जोराने आकरण देऊन रडतात. रडताना असं नाही समजायचं की मेलेली व्यक्ती तिच्या पाठीमागे काही ठिकाणी रडल्या जाते म्हणून त्या व्यक्तीवर प्रेम आहे. कधी कधी रागानं सुद्धा रडतात पोरं. काय म्हाताऱ्याने वाटण्यामध्ये भेद केलेला असतो ना, एकेल कमी दुसऱ्याला जास्त, मग ते रडते. सासूसाठी रडे भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरी. सासूसाठी रडे भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा सासूसाठी रडे सून, सासू मेल्यावर सून रडते. भावांतरीचा भिन्न, तिच्या मनातला भाव हा प्रेमाचाच असेल असं नाही. म्हातारी मेलीन सून रडती मोठ्या मोठ्यानं, मोठी पोटात आग होती ना, समजून घ्या भूक लागली तिला. असंही गणित आहे. सगळे थोडे असे असतात ज्यांच्या अंतःकरणातल्या भावना ह्या त्यांच्या कर्तृत्व. महाराज मी असे आता मी हे ठिकाण पाहिलं, मी बघितलं त्या दिवशी अण्णांना भेटून, ज्या दिवशी बाबांचं देह अवसान झालं. आम्ही पलीकडून येत होतो, त्यांचे बंटी काका उभे होते, अण्णा आणि सुधाकर अण्णा सगळे. आणि अक्षरशः अण्णाच्या डोळ्याच्या दोऱ्या ज्या धारा आहेत अश्रूच्या त्या खंडत नव्हत्या. येते तुमच्या लक्षात? शोक मोह हे काही वेळापुरतं असतं, माणसाला हळूहळू सवय होते. महाराज तापवलेलं तूप जरी थोड्या वेळ वाटीत ठेवलं ना तरी ते घट्ट व्हायला सुरुवात होते. मन घट्ट व्हायला लागतं माणसाचं, निग्रट म्हणतात त्याला, निखरट म्हणतात. एवढी एखादी मोठी घटना घडली, सारखं सारखं रडून 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 थांबून जातो माणूस, पुन्हा काही अश्रू येत नसतात, ते बाण मोकळे होत नसतात.
पण आपल्या बापाच्या निधनानंतर परतीला येताना रस्त्यात उभं राहताना सुद्धा ज्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या, कल्पना करा काय अनन्यता असेल महाराज बापलेकाच्या प्रेमाची. एवढं सोपं आहे. ही कमाई आहे पुंडलिक बाबांची. धन किती कमावता येईल, सगळं कमावता येतं महाराज. पुनर्वित्त, पुनर्मित्र, पुनर्भार्या, पैसे गेले पुन्हा मिळवता येतात. बायको गेली, जाऊ नये कोणाची, भेटाना पाहिल्याच जाऊ नये, गेली, बरा असला जरा सांपत्तिक बळाने थोडंफार संस्काराच्या बाबतीत पुन्हा घेता येते, मिळवता येते, करता येते. पुनर्मित्र, मित्र दुरावू नये. मित्र दुरावल्याची सगळ्यात मोठी हानी काय माहिती का, तो मित्र गेल्याने काही फरक नाही पडणार, दुसरे मित्र भरपूर येतील, पण ते आपले सगळे भेद मोकळे करीत असतं पुढे जाऊन. म्हणून मित्र दुरून द्यायचे नाही. येते तुमच्या लक्षात. मित्र दुरावला पुन्हा परत भेटल, पण संस्काराची नांदी, संस्काराची शिदोरी आणि कुटुंबासाठी एक आगळी वेगळी अशा प्रकारची व्यवस्था जी पुंडलिक बाबांनी तयार करून हे सगळ्यांच्याच पदरात नसतं. रडत असताना प्रत्येक जण रडत असतो, पण त्या रडण्याच्या पाठीमागे सुद्धा विभिन्न कारणं असतात. ठीक आहे, महाराजांनी सांगितलं की एखादी व्यक्ती मेली आणि त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या मुलांनी मुलींनी जर काही केलं नाही, कोणतीच क्रिया केली नाही, तर मग पंचायत होईल ना. म्हणजे राख उचलली नाही, दहावं केलं नाही, तेरवं केलं नाही, मग त्याच्यासाठी तर तो सांगितलं मंत्राग्नी द्या शरीराला. तो मंत्राग्नी दिला ना, बऱ्याच लोकांच्या मनातली शंका होती अण्णा की आपण सगळं तिसऱ्या दिवशी उरकलं ना. हे असं करता येतं का? बिलकुल करता येतं. आणि करता येत असेल तर केलंही पाहिजे. आणि समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. मोठ्यानं केलं की लहाने करतात, लहान्यानं केल्यावर मोठे करतीलच असं नाही. ते म्हणतात त्याचं वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. मोठ्यानं केल्यावर लहाने एवढं तर म्हणतात ना, त्यांनी केलं राव, आपल्याला करायला काय हरकत आहे. मंत्राग्नीनं ते करता येतं. मंत्राग्नी जर दिला तर ते करता येतं. बऱ्याच लोकांना शंका आहे, प्रेताला अग्निदाह दिल्यानंतर राख उचलतील की नाही, ती पंचायतच आहेत पोरांची. राखाचं जाऊ द्या, तुम्ही गोदमगावकर नावाच्या डॉक्टरचं उदाहरण ऐकलंय, वृत्तपत्रामध्ये बातम्या फिरत होत्या सगळीकडे. नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव नावाचा तालुका आहे, तिथे ते गोदमगाव नावाचं गाव आहेत. माझे 6 कीर्तनं झालेत. आणि डॉक्टर गोदमगावकर नावाचं व्यक्तिमत्व, फार अद्भुत व्यक्तिमत्व, ज्यांनी आपला एक मुलगा आणि मुलगी शिकवली आणि अमेरिकेला पाठवली. ते कालांतराने त्यांचं देह अवसान झालं, त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या पश्चात इकडून तिकडे सूचना पोहोचवली की तुमचे बाबा वारलेत. मुलालाही सांगितलं, मुलीलाही सांगितलं, तुमचे बाबा वारलेत, एक काम करा, ते त्यांच्या अंत्यविधीसाठी या, तोपर्यंत आम्ही त्यांचं कलेवर प्रेत शीतपेटीमध्ये ठेवतो. काय उत्तर दिलं पाहिजे मुलांनी? बोला बरं महिला वर्ग. भाऊ 2-4 दिवस ठेवा, आम्हाला काय वेळ लागेल ते. आता व्यवस्था आहेत तशा, प्रेताला सुरक्षित संरक्षित ठेवता येतं. ते अमेरिकेतला मुलगा आणि अमेरिकेतली मुलगी तिकडून बोलते की ते आम्हाला काही यायला वेळ नाही, ते तुमच्याकडून होत असेल तर करून घ्या, काय खर्च आहे तो आम्हाला पाठवा, तेवढा खर्च आम्ही जमा करतो. किती दुर्दैव आहे. अंत्यविधीला जर पुरं येत नसतील तर तेरवीला कधी येणार हा प्रश्नच आहे. मग अशा वेळी शास्त्राला विचारलं की मग अशा वेळी आम्ही काय करावं? म्हणे माझे झाले गयावर जन, फिटले पितराचे ऋण. काय करावं? पिंड पदावरील दिला आपुलिया करी. आपलं कर्मच इतकं सुदृढ करावं की मेल्यानंतर कोणावर विसंबून राहण्याची गरज पडू नये. खरं तर जिवंतपणीच सगळं होऊन सरलं होतं. येते तुमच्या लक्षात? जिवंतपणी सगळं होऊन सरलं होतं. एकच ध्यास होता ना कि तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन 4 रहे ना रहे, तेरा चल पावन हो मा, तन में सांस बही ना बही. बोल भारत माता की. खरे सैनिक होते महाराज, ज्यांनी देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी, ज्यांनी आपल्या परिवेशासाठी आणि ज्यांनी व्यवस्थेसाठी योगदान दिलं. हे सगळं जिवंतपणे झालं होतं. मेल्यानंतर काही करायची गरज नाही. आणि कोणाच्या जर डोक्यात असलंच असं आमचं कसं होईल, मेल्यावर आमचे पोरं सगळेच पोरं अण्णांसारखे असतील असं नाही, सगळेच पोरं या कुटुंबासारखे असतील असं नाही, आमचं कसं होईल. हो, तुमच्यासाठी सुद्धा 2-3 आहेत तरतुदी. सांगू का? 2च तरतुदी सांगतो. त्यातली पहिली, जर एखाद्याला वाटत असेल आपण मेल्यानंतर आपलं 10वं 13वं नाही झालं तरी भागावं, मग त्याने काशीला जाऊन मारावं. बरोबर ना लाडबाबा? गणित आहे ना. मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर आप्पा, परी वेचावे लागे शरीर ती गावी. मोक्ष देण्यासाठी काशी उदार आहे. काशीमध्ये जाऊन जर माणूस मेला तर त्याला बाकीचं काहीच करायची गरज पडत नाही, त्याचं सगळं कर्म होऊन जातं. तुम्ही म्हणाल महाराज मग सोपं आहे राव, आयुष्यभर ती तुंबे करायची.
आणि मग मारायचं काशीमध्ये जाऊन. जमतं की मरू दिलं पाहिजे ना देवानं. म्हातारं बिमार पडलं आणि ते शेवटची इच्छा विचारली त्याला. काय विडंबने आपल्याकडे शेवटची इच्छा विचारली जाते मारणाऱ्या माणसाला. अगदी फाशी देणाऱ्या कायद्याला सुद्धा जेलर विचारतो. फाशी देणार कायद्याला तुमची शेवटची इच्छा काय. आता त्याचं मरण आहे 10 मिनिटांनी, ते काय म्हणून मला जिलेबी खाऊ घाला. तरी विचारलं जेलरनी, म्हणे तुम्हाला 10 मिनिटात फासावर दिल्या जाणार, तुमची शेवटची इच्छा काय. हे कैदी म्हणला आपली शेवटची इच्छा एकच आहे. जेलर साहेब माझ्या जागी तुम्ही फाशी घ्यावा. ते विचारलं जातं शेवटची इच्छा. मग तसं म्हाताऱ्याला शेवटची इच्छा विचारली, तुमची शेवटची इच्छा काय. ते म्हणे काय नाही मला काशीत जाऊन मारायचं म्हणे. मी पोथीत ऐकलेलं आहे की काशीत मेल्यावर मोक्ष भेटतो. बर त्या पोरांनी गाडी केली, नेलं म्हातारं काशीत. ते खाणं पिणं सगळं बंद झालं होतं. मग पोरं विचारतात म्हणे बाबा काही खाता का पिता. ते म्हणे नारळाचं पाणी आणा. नारळाचं पाणी पिलं. दुसऱ्या दिवशी तरतरी आली म्हाताऱ्याला. म्हणे बाबा भूक लागली का. म्हणे थोडं सूप आणा. म्हणे सूप पण खाल्लं. तिसऱ्या दिवशी सकाळी भात, चौथ्या दिवशी वरण, 5व्या दिवशी वरण आणि भात दोन्ही संगण, 6 दिवशी 2 चपात्या. म्हातारं सोयीला लागलं. अरे पोरं म्हणे मरायला काशीत आलं पण सोयीला लागलं. बाबा कसं वाटतं काय नाही. म्हणे पै जाऊन येतो एकदा विश्वनाथ दर्शनाला. म्हातारं पै दर्शन करून आलं. पोरं म्हणे आता फिजूल खर्च करण्यात मजा नाही. म्हणे बाबा चला घरी. बाबाला गाडीत बसलं घरी आणलं. म्हातारं घरी आलं. पुढचा पाय दरवाजाच्या आत आणि मागचा माग गेलं. मरायला काशीला नेलं, घरी येऊन मेलं. मोक्ष देऊनी उदार काशी असे कीर, परी वेचावे लागे शरीर ती गावी. मोक्ष देण्यासाठी काशी उदार आहे, पण देवानी मरण येऊ दिलं पाहिजे, ही गंमत आहे. अजून एक तरतूद आहे. काय जर तुम्हाला वाटतच असेल बा राग तेरव गिरव काहीच होऊ नये आणि कोणी केलं नाही तरी भागावं, पुन्हा एक तरतूद आहे. उज्जैन नावाची नगरी जिला जुनी अवंती म्हणतात. अण्णा तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि बाबांना तर असं भारतातलं शहर नाही की त्याचं नाव माहिती नव्हतं. कारण संघाच्या प्रणालीमध्ये काम करत असताना संघाचं ध्येय असतं की माणूस जोडला जावा. गाव राष्ट्र हे सगळं एकोप्याने एकरसतेने आणि समरसतेने एका ठिकाणी एका छत्राखाली उभं राहावं. संघाचा स्वयंसेवक हा भ्रमंतीमध्ये असतो, प्रवासामध्ये असतो. त्यामुळे बाबांचा प्रवास, आता जे महाराज आले होते ना रामानंदी, जय सीताराम, गेले का बाबा, आहेत का बाबाजी. मला फार आनंद वाटला. फार सुंदर हनुमान चालीसा गायला. आणि मला तर असं वाटत होतं जर आज मर्यादा नसती ना कीर्तनाची, आपण त्यांचं भजन ऐकलं असतं. कारण मला रामानंदी संप्रदायाबद्दल प्रचंड प्रेम आहे. मलुक पीठाचे पीठाधीश देवाचार्य राजेंद्रदासजी महाराज यांच्याकडे माझं येणं जाणं असतं, जे की रामानंदी आहेत आणि वृंदावनातल्या साधूंच्या श्रेणीमध्ये सर्वश्रेष्ठ साधू आहेत. चालतं बोलतं व्यासपीठ आहेत. वेदातला कोणताही श्लोक विचारा, ऋचा विचारा, मंत्र विचारा, कोणत्याही ग्रंथातलं पुराणातलं काही विचारा, ते चालतं बोलतं व्यासपीठ आहेत राजेंद्रदासजी महाराज. आणि त्यामुळं रामानंदी संप्रदायाबद्दल माझी प्रचंड आस्था आहे. येते का तुमच्या लक्षात बघा. त्या अवंती नगरीमध्ये उज्जैनला शिप्रा नावाची नदी वाहते आणि त्या शिप्रा नावाच्या नदीच्या काठावर एक स्मशान आहे. त्या स्मशानाची मालकी बाबा भंबमनाथ नावाचे एका साधूकडे. या स्मशानामध्ये जाळल्या जाणाऱ्या प्रेतामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा नंबर लागला तर बिलकुल त्याची राख नाही उचलली तरी चालते, 10वं 13वं नाही घातलं तरी चालतं. तुम्ही म्हणाल असं काय विशेष आहे त्याच्यात. हो विशेष आहे. त्या स्मशानात जाळल्या गेलेल्या प्रेताची राख सकाळी लवकर उठून दररोज बाबा भंबमनाथ नावाचे साधू चाळून घेतात आणि वस्त्रगाळ करून त्या राखेचं गठुडं बांधतात आणि दररोज सकाळी ती राख उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये बाबा भंबमनाथ नावाच्या ज्योतिर्लिंगाची जी भस्म आरती होते त्या भस्म आरतीला लावण्यासाठी जाते. आता कल्पना करा, ज्या माणसाच्या प्रेताची राख महादेवाच्या अंगाला लावायला गेली त्याचं काय शिल्लक राहतं. शेवटी नंबर लागला तवा ना आपला. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका बाबा. पुंडलिक बाबांसारखं जीवन जगा, केशरामाईसारखं जीवन जगा. या कुटुंबात जे संस्कार दिलेत असे संस्कार आपल्या पोरावर घडवा, म्हणजे बाकीच्या भानगडी करायची गरज पडणार नाही. मंत्राग्नी आपलं इथं चालू आहे. प्रेताला अग्नी लावावा मंत्राने. आई वारली असेल पायाकडून, बाप वारले असेल डोक्याकडून म्हणजे मुखाकडून अग्नी लावावा. अग्नी लावत असताना अग्नी लावून झाल्यानंतर मटकं घेऊन प्रदक्षिणा करावी. मटक्याला 3च छिद्र पाडावेत, 4थं चालत नाही. मटकं म्हणजे देह ज्याचा आहे तिथे आता सोडला, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, याची पुष्टी करण्यासाठी मटकं आहे. आणि त्या मटक्याला 3च वेळेस का मारायचंय, 3 का करायचे. सत्याला प्रमाणित करत असताना 3दा उच्चारण्याची पद्धत आहे.
म्हणून पहा काय म्हटलं, देव सत्य आहे, देव खरा आहे. किती खरा आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तीनदा सत्य म्हटलं. एक पुन्हा ऐका, अगदी मुस्लिम धर्मामध्ये ते तलाक देत असताना शब्द होता, तलाक तलाक तलाक, तीनदा. अजून गणित ऐका, न्यायालयामध्ये न्यायाधीश जेव्हा सगळं वातावरण शांत करण्यासाठी किंवा एखादी केस खारिज करत असताना ते करण्यासाठी जेव्हा ते हातातला हातोडा घेऊन मारतो तेव्हा शब्द तीनदाच आहे, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. सत्याला प्रमाणित करण्यासाठी 3 वेळेस मटक्याला मारायचं आणि मटक्याला मारून मग ते मटकं फोडायचं. समजलं आता देहाचे अधिकार संपुष्टात आले. पण आता खाली राख शिल्लक राहिली की नाही, ती राख उचलायची मग पाण्यात टाकायची, असं आपल्या लोकांनी गणित लावलं. आणि मी त्या दिवशी अंत्यविधीच्या दिवशी बोललो, अण्णा तुम्ही आईच्या अंत्यविधीच्या दिवशी मी म्हटलं की हे राखेचा कार्यक्रम इथे जवळ उरकला तरी चालतो. एका जणांनी मला फोन केला तिकडून, ते आमचे दादा काय नाव आहेत त्यांचं मला नाव आठवत नाही, फुलंब्रीहून कोणीतरी, मला म्हणे महाराज माझी शंका आहे. मी म्हटलं काय? म्हणे तुम्ही तिथे बोललात की नाही. मग महाराज होणं हे असं कठीण आहे. लोकांना वाटतं काय 2 टिपणं पाठ केली की कीर्तनकार होता येतं, ते कठीण असतं बाबा. टिपणं पाठ करून बोलणं वेगळं आणि प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं वेगळं. त्यांनी मला विचारलं की असं कसं शक्य आहे, कारण मी बोललो होतो आपलं शरीर 5 तत्वाकडून आपण उष्ण घेतलेलं असल्यामुळं ते ज्याचं त्याला द्यावं लागतं. वायू माणूस मेला, हवा हवेमध्ये निघून जाते, 4 तत्व शिल्लक राहतात. शरीराला अग्नी देत असताना अग्नी अग्नीमध्ये निघून जातो, अग्नी लावायच्या अगोदर धूर होतो, धुराने आकाशतत्वात निघून जातं. खाली 2 तत्व शिल्लक राहतात, एक जल आणि भूमी. राख किती खरडून उचलली तरी थोडीफार राख जमिनीत शिल्लक राहते. भूमितत्व भूमितत्वात जातं. राहिलेलं एक तत्व त्याचं नाव आहे जलतत्व. या जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वात करण्यासाठी राखेचा आणि पाण्याचा संबंध सांगितलेला आहे, याच्या पलीकडे काही नाही. मग असं कोण म्हणतं, असा जर प्रश्न असेल कोणाचा तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कशात? शेकी ज्याचा त्याला. तुम्ही म्हणाल महाराज एखाद्या शास्त्रात पुरावा दाखवा. आम्ही शास्त्र धुंडाळत बसत नाही, आमच्या बापानं आयतं करून ठेवलेलं आहे आम्हाला. मग ज्या वेळेस शास्त्राची मक्तेदारी घेऊन बसले होते लोक की आमच्या ताब्यामध्ये शास्त्र आहे, त्यावेळेस आमचे बाप जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत होते, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावा भार माथा, तुम्ही गबाळे सांभाळा, आम्ही अर्थ लावतो. मग आमच्या वडिलांनी आमच्या तुकोबारायांनी हा सगळा अर्थ जमा करून ठेवला आणि त्यांनी सांगितलं शेवटी ज्याचा त्याला द्यावा लागतो. म्हणून मेलेल्या माणसाची राख पाण्यात टाकली पाहिजे, पण सगळी राख उचलून पाण्यात घातली पाहिजे असं बिलकुल नाही. चिमूटभर राख थोड्याशा कपभर पाण्यात घातली तरी चालती, बाकीची ठेवा ना, जतन करा ना. त्याला खड्डा खोदा, खड्ड्यामध्ये टाका, झाड लावा. आणि ते या परिवाराने केलेलं आहे, या कुटुंबाने केलेलं आहे. 5 झाडं आहे की नाही ज्ञानेश्वर दादा? 5 झाडं आपण बाबांच्या त्या दिवशी रक्षाविधीच्या दिवशी लावली, 5 झाडं आपण घातली. आता त्याचं कारण काय होईल? आमच्या पूर्वजांनी झाडं लावून ठेवली, आम्ही त्याची फळं चाकतोय. आज मी अण्णांना बोलायला बसलो इकडे खाली, त्या आवळ्याच्या झाडाला आलेली ती अद्भुत फळं मनाला प्रसन्नता देऊन जातात. वृक्षवल्ली आम्हासोय रे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती. मी त्या दिवशी बोललो, सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी तर या राज्याचे आरोग्यमंत्री जे आहेत ते टोपे साहेबांना जवळ बोलवून सांगितलं की आढावणे महाराजांनी हे असं सांगितलं आणि हे खरोखरच उच्चारणीय विचारणीय आणि अनुकरणीय आहे, याचं अनुकरण झालं पाहिजे. मग ते झाड लावा. त्याचं कारण असं होईल की मेलेल्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ लावलेली झाडं युगानुयुग त्या व्यक्तीचं स्मरण आम्हाला घडून आणतील. आता म्हणू की नाही आम्ही पुंडलिक बाबांच्या नावाने लावलेला आंबा आहे म्हणून, तो जणू काही त्यांचं कृपाछत्र, जणू काही त्यांची छाया, जणू काही त्यांच्या गुणांची माधुर्यता आणि ते मिठास, तो गोडवा त्या फळाच्या रूपाने. आणि आंब्याच्या झाडाला तर अमृतवृक्ष म्हटलं. तुम्हाला माहिती नाही, मला असेल की नाही माहिती मला सांगता नाही येणार, पण आंब्याचं झाड लावलं आणि ते झाड जर मोठं झालं आणि त्या झाडावर जेवढे थेंब पडतात ना आणि ते थेंब त्या झाडाच्या पानावर पडून जेवढे खाली येतात ना, तेवढे यज्ञ केल्याचं महत्पुण्य फल आपल्याला प्राप्त होतं, असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून झाडं लावली पाहिजे. मी नाही बोलत, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणून जातात, उपवने लावावी, जलाशय निर्मावी, नगरेची रचावी नानाविधे. हे तुमचं हाऊसिंग सोसायटीचं प्लॅनिंग आहे ना, तुमची प्लॉटिंगची सिस्टमॅटिक यंत्रणा, हे ज्ञानोबाराची संकल्पना आहे त्या काळातली. शेततळ्याची जी आता योजना आणली ना सरकारने, ही ज्ञानोबाराची संकल्पना आहे त्या काळातली. किती प्रबुद्ध आहे आम्ही, किती प्रगल्भ आहे आम्ही, किती पुढे आहेत आम्ही, 2 पावलं पुढे आहेत आम्ही सगळ्या जगाच्या. जेव्हा भूगोल हा शब्द माहिती नव्हता वैज्ञानिकांना, तेव्हा ज्ञानोबाराय बोलतात, पृथ्वी परमाणूचा उगावा घ्यावा की हा भूगोलाचे काके सुहावा. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी याचा अंतर माहिती नव्हतं शास्त्रज्ञांना, तेव्हा हनुमान चालिसा म्हणतो, जुग सहस्त्र योजन ते भानू लिल्योता ही मधुर फल जानू. हे अंतर सांगितलेलं आहे हनुमान चालिसेमध्ये. आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून बसलेलं होतं महाराज हे व्यक्तिमत्व.
म्हणून मला आत्ताच ते आमच्या जाधव सरांनी, अंकुश जाधव सरांनी बाबांसोबत झालेल्या चर्चेतला एक बारकावा सांगितला. माहिती नाही पण ते म्हटले होते म्हणे की मी 95व्या वर्षी जाणार. त्यालाच योगी म्हणतात. प्रत्येकाला मरणाच्या सूचना येतात पण त्या कळून घेण्या इतकं ज्ञान नसतं. आहे का असं काही शास्त्रामध्ये की कळून घेता येतं? बिलकुल कळून घेता येतं. काय गणित आहे? पुरावा आहे त्याला. बघा, काने घालून या बोट नादे जे पाहावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. 2 बोट जर कानात घातले ना, असा आवाज येतो, सर्र असा आवाज येतो. हा आवाज जर बंद झाला तर महाराज म्हणतात 9 दिवसानंतर माणूस मरणार आहे असे संकेत असतात. आता घरी गेल्यावर कानात बोट घालून पहा. आताच काही घालू नका. उगा आवाज बंद झालेला दिसला तर पंचायती होतील नंदीची. घरी गेल्यावर बाबांचं जाणं कुटुंबासाठी दुःखदायक आहे, पण मी म्हणेल जगासाठी प्रेरणादायी आहे. शिका यांच्या कुटुंबाकडून अशी पोरं जन्माला घालावी, शिका यांच्याकडून पोरांनी अशी सेवा करावी मायबापाची. हे प्रेरणादायी नाही का जगासाठी? जाणं तर प्रत्येकाला द्या. आपण का मुक्कामी आहे का? आपल्या चिठ्ठ्या फाटेलच आहे ना. आपल्याला कठीण आहे. आपले पोरं न्यायला बी येते की नाही माहित नाही आपल्याला. आपलं कठीण आहे. 2 बोटं कानात घाला आणि आवाज ऐका. बंद झाला 9 दिवसात जाणार. अजून ऐका, प्रत्येकाच्या नाकाचा अग्रभाग प्रत्येकाला दिसतो ना. बघा ना, अग्रभाग प्रत्येकाला दिसतो. हा दिसणं बंद झाला की थोड्याच दिवसात आपली चिठ्ठी फाटणार, असं गणित आहे. अजून बघा, प्रत्येकाच्या भोया प्रत्येकाला दिसतात. ते ॲब्रो केलेले असतील तर मग नाही दिसणार. काय प्लकर फिकर असतं ते मग नाही दिसणार. हे प्रत्येकाला दिसतात. ह्या जर दिसणं बंद झाल्या तर मृत्यूकाळ समीप आलेला आहे असं धोरण आहे. आणि हे पुंडलिक बाबांना माहिती होतं, म्हणून पुंडलिक बाबांनी शोर सांगितलं होतं अगोदर. आपल्याकडे संत होऊन गेलेत विश्राम बाबा, समर्थ काळू बाबा नळणीचे. हे जे साधू पुरुष होते आपल्या भागात, हे मरण सांगत होते अगोदर. यांना कळत होतं, त्यातले योगी होते हे. यांचं सामाजिक जीवन, राजकीय जीवन जितकं शुद्ध होतं, नैतिक होतं, तितकंच यांचं आध्यात्मिक जीवन हे प्रगल्भ होतं. म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल प्रचंड. मी माझ्या जीवनातला एक किस्सा सांगतो. अण्णांचं कार्यालय होतं आपल्या सतीश बापूंच्या घराशेजारी. आणि मी नवीन नवोदित कीर्तनकाराच्या यादीमध्ये नेमकंच आलो होतो. आणि तेव्हा मला कीर्तनाला जायचं. माझ्याकडे मोटरसायकल होती, कारण मी मोटरसायकलवर 1,54,000 किलोमीटर प्रवास केला कीर्तनासाठी. पहिल्या गाडीमध्ये 2,64,000, दुसऱ्या गाडीमध्ये 1,39,000 आणि आत्याच्या गाडीमध्ये 2,25,000 आणि मध्ये त्या भक्त परिवाराच्या वापरल्या त्या वेगळ्या. तरी अजून हरिपाठी गेले ते निवांताची ठेले या वृत्ती नाही. भगवंताच्या पाठात असल्यामुळे मी निवांत आहे. आरेपाठी गेले ते नाही. आरेपाठी शाबूत येतात. मी असं मोटरसायकल घेऊन चाललो होतो. नेमकं कार्यालयापुढे आलो आणि माझ्या गाडीची हवा गेली त्या चाकातली. आणि मी असं चिंताक्रांत झालो. कीर्तनाला जायचंय, उशीर होईल, आता पंक्चर कधी काढू. माझ्या डोक्यामध्ये ते चिंतेचे भाव. आणि बाबा अशी मफलर गुंडाळून बसले होते त्या कार्यालयात. तिथलं एक वैशिष्ट्य होतं, ते मधून बाहेरचं सगळं दिसत होतं असं नीट. बाबाने तिथून बघितलं, अरे म्हणे कोणीतरी महाराज दिसतात. जातीचे ते झुरे येर येरासाठी. त्यांना माहिती नाही हे संतोष महाराज आहेत का, कोण आहेत, कुठले आहेत, काही नाही. पण धोतर घातलंय. ज्ञानोबा तुकोबाराचे लेकर आहेत ना, तर कोडवडे आम्हाला. हा त्यांनी पाहिलं ते की हा धोतर घातलंय म्हणल्यावर कोणीतरी आपलंच दिसतंय गड्या, वैष्णव दिसतंय. जातीचे ते झुरे येर येरासाठी. मध्ये गेले, मधून बाबांनी ते सगळं बघितलं. आणि बाबांनी मला आठवत नाही पण कोणीतरी पाठवलं, कदाचित ते इथं बसलेलं असेल त्यावेळेस, जर तिथं असतील तर. अरे ते कोण महाराज आहेत म्हणे, बघ त्यांची काय अडचण आहे ती पहा एकदा जाऊन. आणि अक्षरशः त्यांना पाठवून माझ्या, तुम्हीच होते काका? हा बिलकुल. त्यांना पाठवून माझ्या गाडीचं ते व्यवस्थित करून घ्या. मला आठवत नाही आता, बरेच दिवस झाले, साधारण 2008-9चा विषय असावा. हा, मला त्यांना पाठवून माझी गाडी सुरळीत करून घेतली. आणि मग मला म्हणले, महाराज आता बसा, थोडं चहा वगैरे घ्या, मग कीर्तनाला जा. म्हणजे बघा किती आत्मीयता होती या व्यक्तिमत्वाला. अशी माणसं होणे नाही. संभवामी युगे युगे, अशी माणसं होणे नाही पुन्हा पुन्हा. आणि म्हणून हे सगळं करून प्रेताला अग्निदाह देऊन ती राख उचलली की प्रेत सगळं संपून जात. इथं माणसाचं शारीरिक कर्म संपतं, परंतु इथून पुढं माणसाच्या कर्माचा हिशोब चालू होतो. आणि म्हणून माणसाने जिवंत असेपर्यंत कर्म सुदृढ करायला शिकलं पाहिजे. पैसा, संपत्ती या सगळ्या गौण गोष्टी आहेत, मिळवावा लागतो. मी बिलकुल दुमत नाही याच्याबद्दल. पैसा लागल ना, उदरापुरता अन्न, व्यवहारापुरतं धन लागल ना, धनाशिवाय काय खरंय. मग लोक कधी कधी आमच्यावर आक्षेप घेतात, महाराज लोकायला पाकिटं काय करायचे. बर, समजा एसटीत बसलो मी, मग लोक म्हणतात नारळ द्या महाराज लोकायला, फक्त नारळावर कीर्तन करा. करतो ना. बसलो मी एसटीत, कुठं जायचं, जालन्याला, काय कीर्तन आहे. बर बर बर, आणि द्या तिकीट. आम्ही म्हणलं नारळ घ्या ना. घेल का नारळ?
लोक हे गणित मला एक कळत नाहीत. हे पहा, प्रत्येकाने विचारपूर्वक विधानं केली पाहिजे आणि विचारपूर्वक माणूस बोला. लोक काय म्हणतात माहितीये का, त्या आमक्याला इतकाच पगार आहे आणि त्याला इतका आहे, त्याला इतका नको, याला कमी झाला, त्याला जास्त. तू कशाला डोकं घालतो मध्ये? तो आमका माणूस एवढी ड्युटी करतो, त्याला इतका कमी पगार आहे. आणि ते मास्तर लोक म्हणे 2 तास लेक्चर देते, त्याला लाख पगार आहे. अरे अभ्यास कर जरा. शिक्षकाला, लेक्चररला 2 तास लेक्चर देण्यासाठी, त्या 2 तासाच्या लेक्चर करता 2 तासाच्या लेक्चरसाठी 12 तास अभ्यास करावा लागतो. ते 12 + 2 मिळून 14 होतात. तो 14 तासाचा पगार आहे. शेवटी ज्याला जे ज्या ठिकाणी जिथं मिळतं हे सगळं त्याच्या कर्माच्या गणितावर, त्या आखणीवर मिळतं. ते काही वेगळं नाही. पण इथं कर्म सुदृढ केलं पाहिजे, कर्म करत राहिलं पाहिजे, चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे आणि बिलकुल मागचा पुढचा विचार नाही केला पाहिजे. कारण ज्या दिवशी महाराज आएगा बुलावा तो जाना पडेगा सर तुझको, आएगा बुलावा तो जाना पड़ेगा सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा, सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा. बहाना चलेगा बहाना किसी का, सदा न रहा है जमाना किसी का सदा है जमाना किसी का. ज्या दिवशी दोर तुटन ना, ज्या दिवशी निरोप येईल ना, त्या दिवशी एका क्षणामध्ये हे सगळं कसं होईल. जसा एखादा वस्तीकर आपल्याकडे पाहुणा म्हणून आला आणि रात्रभर राहिला आणि सकाळी उठून गेला, तसा हा निघून जाईल अभंगाच्या 3ऱ्या चरणात. असंच झालं अण्णा. वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. ज्ञान घेऊन जन्माला आले, ज्ञान घेऊन जगले आणि ज्ञान गिळून गोविंदमय होऊन गेले. ज्ञान गिळून गावा, प्रमाण देईल शब्दाला. आमच्याकडे लय मोठं भांडार आहे संत साहित्याचं. आमची संत साहित्याची श्रीमंती एवढी, आम्हाला उसनं घ्यायची गरजच नाही कोणाकडून. श्रीमंत बापाचे लेकर आहेत वारकरी. ज्ञान गिळून गावा. चला 2 मिनिटासाठी फक्त थोडं जरा इकडे तिकडे सरकासारखी करू नका. लगेच मी कीर्तनाच्या अंतिम चरणामध्ये जाणार आहे आणि पुढच्या क्षणाला थांबणार आहे. बाबांचा जन्म कसा होता? दिव्य होता. बाबांचं जगणं कसं होतं? दिव्य होतं. बाबांचं जाणंही कसं झालं? दिव्यच झालं. का दिव्य झालं? आता कारण सांगतो. अंतकालेश मामेव स्मरण मुक्त्वा यो कलेवरम समद्भाव य प्रायंती नास्त्रश्य निसंशयाः. भगवद्गीतेतला श्लोक आहे. मरणाच्या वेळी देह ठेवत असताना
योग्य काल आणि स्थिती माणसाच्या मृत्यूचं तादात्म्य वर्णन करत असते. आणि भगवंताला अतिशय प्रिय असणारी हरिदिनी, काय नाव तिचं? एकादशी. या एकादशीच्या दिनी बाबांनी आपला देह ठेवला, म्हणून बाबांचा मृत्यू हा शास्त्रीय दृष्ट्या सुखकर झाला. एक. आणि राहिला आईचा प्रश्न. त्या दिवशी ते जुने माझे आमदार आलेले होते, बाबा गावंडे बाबा ना, रामभाऊ बाबा. बाबांनी फार सुंदर सांगितलं, सुखी ठेव माझा धनी कुंकवाचा, अशी प्रार्थना करत जीवन जगणारी या भारतातली देशातली माय माऊली, तिचं स्वप्न आहे की नवऱ्याच्या अगोदर मी आहिव जावं. ते या माऊलीने जिंकलं. ते या माऊलीने, खरं तर बाबांची परिस्थिती नाजूक होती, क्रिटिकल होती तब्येत. अशा अवस्थेत आईचा तर विषयच नव्हता, पण या माऊलीने ते हेरलं. काय दोघं विचार करून आले होते, काय काय डोक्यात असेल या माय माऊलीच्या आणि बाबांच्या, मला नाही सांगता येईल. पण एकादशीच्या दिवशी देह ठेवला. ज्ञानात जन्मात जन्म दिव्य, जगणं दिव्य आणि मृत्यू सुद्धा दिव्यच झाला. यांच्यासाठी एक शब्द ज्ञानेश्वरीच्या संबंधाने लागू होतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. याच्यावर विवेचन करत असताना ज्ञानोबराची पुन्हा एक ओवी लागू पडते. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्य प्रगट होण्याच्या अगोदर त्याचा प्रकाश प्रगट होत असतो, उजेड येत असतो, अगोदर किरण येत असतात. तसं ही जन्माला येण्याच्या अगोदर यांचं ज्ञान जन्माला आलं होतं. सामान्य व्यवस्थेपासून असामान्य व्यवस्थेपर्यंत एवढा मोठा प्रवास करत असताना त्यांच्यातला कमालीचा साधेपणा हा माणसाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा होता. हा महाराज, कापसाचे भाव वाढले तर शक्य लोक गुरगुर करायला लागलेत. आता वाढावेत, अजून 15,000 व्हावेत. मी शेतकरी पुत्र आहे, कारण लॉकडाऊननी मला कापसाचं गणित सगळं कळलं मागच्या वर्षी. आपल्याकडे दुसरी काही ड्युटी नव्हती, म्हातारीने फक्त रोजदारनी सांभाळायच्या कामामध्ये येईल होते. कारण ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सदस्य पळून न्यायची भीती आणि सीझनमध्ये रोजदार पळून न्यायची भीती लय असते. आपण त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा रोजदारने अधिक हुशार. आपण जर म्हणलं 30 रुपये धाड आहे, एखादी रोजदारीने कुई काढते. तुळशीराम आप्पात 35 देऊ राहील का? आपण समजून घ्यायचं, यायला भाव वाढून लागतो. माझ्याकडे काहीच काम नव्हतं. दररोज सकाळी उठलं की आपण म्हणायचं, चंद्रकला अक्का आज आपल्या शेतात आहे बरं, सकाळीच जाऊन एकदा हजेरी देऊन यायला पडेल. देवदर्शन नंतर पहिलं रोजदारनीच घर. आईने तेवढंच काम दिलं होतं. पुन्हा एकदा मध्ये जायचं, अक्का आपल्या शेतात बरं. अरे हा ना बाप्पा. पुन्हा एकदा जायचं 11:30ला, अक्का टाइम झाला 8 पा बरं. 8 अपते ना, 11:15 वाजले, अक्का निघाच पत्ता नाही. आपण म्हणा अक्का 8 पा ना. तुळशीराम आप्पा शेतातल्या रोजदारनी गेल्या. ते रोजदारनी मला म्हणा, तुळशीराम आप्पा शेत 12 कोशी तो इट आहे म्हणून रोड जवळ जागीच येते ना. 12 वाजता रोजदारी शेतात, ती बी एकटी नाही, 2-3 पोरण बकळडी. संतोष महाराज वाट पाहत रोजदार मला म्हणायचं, महाराज एवढी बकरी घेऊन तुरी झाडाला नेऊन बांध बरं. अरे अरे काय दिवस आले रे कोरोना तुझ्या बरं. नुसतं बकरीवर भागत नव्हतं, त्या शेंबडे पोरं सांभाळायला माझ्याकडेच पुन्हा येते. तुमच्या लक्षात ते कठीण काम आहे. 15,000 बी झाला, 15,000 रुपये, 10,000 रुपये कापसाचा भाव. बरं शेतकऱ्याचं जाऊ द्या, थोडेफार पैसे आले तर लोकांनी, खरं सांगू का तुम्हाला, मला ज्याच्याजवळ कमी पैसे येते मधले मिडल तेच जास्त उड्या हाणतात. आधी सगळे मातब्बर लोक बसलेले इथं. आप्पा ज्याच्याजवळ जास्त पैसे आहेत ते दांगूड नाही करत, काय नोटा दांगूड नसत्या करत, चिल्लर खळखळ करते. तुम्ही हे पा, आता आजचं कीर्तन 13वीच आहे म्हणून मी त्या दिशेने गेलो नाही. मी सगळं संयुक्तिकच सांगितलं, पण हे शाश्वत सत्य आहे. तुम्ही 50 लाख रुपये ठेवा खिशामध्ये, कुर नाही कार नाही, 50च रुपये खोडदा ठेवा, खळखळ खळखळ खळ. मग पाहते ज्याच्याजवळ जास्त आहे त्याचा दांगूड नाही, ज्याच्याजवळ कमी येतील 2च अंगठ्या केला बोटात, 2च. आणि बाजारात गेलं, कोणाला बी हे गज दिलं, ते गज दिलं, ते गज दिलं. बर गेलं पुढून. एक निब्बर म्हातारी होती, माळीन म्हातारी, लय पैसा होता तीच जवळ. गेलं त्याच्याकडे, तिला म्हणतं वांगे कच दिले, गोबी कच दिली, मिरच्या कच दिल्या. म्हातारीने पाहिल्या गाडी मिरच्या कमी घ्या, अंगठ्या दाखवलं, लय खडखड करतं का. म्हातारी लय टणक होती. म्हातारी इतकी टणक होती की बाया एका दंडात दणकडे घालत्या, म्हातारी दोन्ही दांडात दणकडे होते. आणि लोकांचे दात कॉपरचे असतात. म्हातारीन पुढची पुरी बाचाळी सोन्याची बनवेल होती. बाचाळी म्हणून मी, साधा दात जर घेतला तुम्ही त्याचं ते सिरेमिक, ते त्याला 10,000 रुपये लागते. पुरी बाचाळी सोन्याची होती. आणि हे तीनदा महिने. वांगे कधी दिले, गोबी कधी दिली, मिरच्या कधी दिल्या. म्हातारी म्हणे बाय वांगे दिले म्हणे 15 रुपये पावशेर, गोबी दिली म्हणे 40 रुपये किलो, मिरच्या दिल्या म्हणे 60 रुपये किलो.
अंगठ्या काढून ठेवल्या पुन्हा बाजारात नाही गेला. म्हणून लय उदा मादा करू नये महाराज. जिरवणारा रावणाला नाही फसली महाराज. त्याच्यामुळं नीती सोडू नका माणसाने. गणित आहे. मानवा तू सत्यानी सोडू नको रे मानवा तू सत्यानीती सोडू नको रे मानवा तू सत्यानीती सोडू नको रे मानवा तू सत्यानीती सोडू नको. काय काय पैसा आला ना, लय पैसा आला त्याने बापा हाता घालून काय माईचं त्या झगडून नाही जमलं त्याने बायकोला सांगितलं ते म्हातारीला टोले झालं नाही उदा मारा. जर एक लक्षात घ्या द्यायचं आयुष्यात बरं होणार नाही. दोन गोष्टी माझ्या आज बाबाच्या कीर्तनानिमित्त सगळेजण घरी घेऊन जा. देव धर्म तीर्थ जप तप क्रियाकर्म हे तर कराच, करणं गरजेचं आहे. पण एखाद्या वेळेस नाही झालं तुमच्याकडून, तुमच्या घरातले दोन जिवंत देव आई आणि बाप यांची सेवा जिवंतपणे करा. मेल्यावर तर कोणी करील लाज काज. आता करायचंच ठरलं तर काही करता येईल. मेल्यावर अख्खा जिल्हा जेव घालता येईल. येतंय तुमच्या लक्षात. सगळ्या महाराष्ट्राला महाराज कपडे करता येईल, काय करता येईल ते सगळं सेवादान मेल्यावर करता येईल. पण कबीरजी म्हणतात जिंदे बाप को कोई ना पूजे मरे बाद पछतयो मुठभर चावल लेके रामा कौवा बाप बनाय. म्हातारं भाकरी करता तर सुन मेलं आणि म्हातारं मेल्यावर म्हाताऱ्याच त्या शाल बुंदीच पंगत ठोली बालूशाहीन जिलेबीन अख्खं गाव जेवाला. आणि म्हातारं फोटोतून पाय अरे भाकरी तुकड्या करता कुडात तर सुन मेलो रे आणि माय त्या शाल बालूशाही खाता आमुशाही उद्या म्हण नाही एका एकाच बाखांडी बसलत. मग माय म्हातारीची जिवंतपणे सेवा मेल्यावर इकडे आणि तिकडे बिलकुल नाही महाराज. हा हे करायला शिका. ज्या दिवशी तिथून दोरी तुटल ना त्या दिवशी हे सगळं संपल. आणि आपलं सगळं संपलं ना खाली शिल्लक काय राहील? खाली शिल्लक राहील फक्त कीर्ती. उत्तमची उरे कीर्ती मागे. मग आपण पैसा कमवू नये असं नाही, जरूर कमवा. पण तो कमवत असताना त्या पैशाला जवळ सांभाळत असताना त्याच्यातून समाजाचं दायित्व समाजाचं देणं लागतं. माणूस जन्माला येताना कुटुंबाचं ऋण, आईचं ऋण, बापाचं ऋण, समाजाचं ऋण, देशाचं ऋण घेऊन जन्माला येत असतो. हे कर्ज करावं चुकतं करावं लागतं. नुसतं आपलाच विचार नाही करावा लागेल. आपला विचार केला असता तर नुसतं चेकवर सही करणं होती पुंडलिक बाबाला. हेलिकॉप्टर उतरले असते 2-3 ठिकाणी. आता स्वतःच्या मालकीचे 4-5 जेट असते बाबाचे. येत आहे तुमच्या लक्षात. एवढी संपत्ती कळवली असते. संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा. वृत्ती निरपेक्ष होती त्या वृत्तीनं बाबा जगले. म्हणून लक्षात ठेवा कमवा जरूर आणि हिशोब एवढाच ठेवा. लय पुढचा ठेवू नका. माय नातीच काय होईन, माय परच काय होईन, नातवात तो पाय. हा याच्यात माणूस स्वतःला जगणं विसरून आपली मधमाशासारखी गंमत झाली. मवळाच्या माशा असतात ना, दररोज सकाळी उठल्या की जातात मध जमा करायला. काही नाही फुलातून जमा करून आणते आणि पोळ्यात नेऊन ठेवत्या. मी 5 मिनिटात थांबणार आहे आता. फुला म्हणजे असं सांगणं पडतं म्हणजे जीवात जीव येतो जरा माणसात बसेल लोकांच्या. लहानपणी ना मामाच्या गावी पायी जात असताना दमलो की आपण म्हणावं मा कितीक लांब आहे. म्हातारी म्हणजे ते झाड दिसतं पुढचं तेच मामाच घरी असं म्हणून 2-4 किलोमीटर नाही. मी काही नेणार नाही. मी बरोबर 1:30लाच थांबतो. ऐका ती मधमाशी जमा करते 1:30ला थांबतो म्हणजे वाजलेच 1:30. घडी बी पाहायची गरज नाही. ती मधमाशी काय करते? मध जमा करते पोळ्यात आणून ठेवती. मध जमा करते पोळ्यात आणून ठेवते. ती स्वतःसाठी बिलकुल खात नाही. तिला विचारा, तिची प्रतिक्रिया घ्या तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून. कसं काय काही खाय प्यायचं आहे का मध आणलं? ती म्हणती तसं नाही. हातपाय चालते तर लोक तिकडे नेऊन साचून ठेवू म्हातारपणात बसून खाऊ. ती मधमाशी म्हणते बरं तुमचं नाही सांगू राहिलो. अशा लय मधमाशा आहे महाराष्ट्रात. देव नाही, धर्म नाही, तीर्थ नाही, यात्रा नाही, जत्रा नाही, भजन नाही, पूजन नाही, काहीच नाही. पाहुणे नाही, रावळे नाही, काहीच नाही. नुसतं जमा करणं. अंगावर कपडे सोयीचे नाही, साड्या फाटेल ते म्हणा माय काय मरमर करते तू. अरे थोडंसं जीवाला खाजा. ती म्हणती हातपाय चालते तो लोक करू आणि मग थकली एकदा मग बसून खाऊ ना. ते मावळाच्या माशीचंही तसंच होती. जमा करून ठेवती. एका जणाचं ध्यानच असतं. ते गौरी घेऊन येतं, दुपट करतं, डोळे आंधळे करतं, मोळ होळून नेतं. तसे ह्या म्हातारे म्हणतात आम्ही म्हातारपणात बसून खाऊ. परत लग्न होतं, सून घरी येते, डोळे आंधळे करतील, सगळं होळून नेती. आणि मग ती म्हातारी म्हणते महाराज माऊली दिंडी का निघणार? मला यायचं. म्हणलं आता काय हाल मारायला येते माऊली दिंडीत? निघतच नाही यावर्षी. जाऊ याय सांग येऊ नाही फायदा काय? काही दिंडीत येतात महाराज चित्त नाही ना. आम्ही एके म्हातारीन वारीत मायाकडून घरी फोन लावून घेतला. म्हणजे हॅलो
समाधानी करे हा तो आजाजवळ दे म्हाताऱ्याला म्हणे कस काय बरं चाललं पाणी पडला का आता मला असं वाटी सांगा पडला सगळं घरदार वाहून गेलो तो घरी नको जाऊ आता म्हातार म्हण पडलं काय चाललं म्हण जेवले तुम्ही म्हण जेवलो आणि आपली बकरी कस काय म्हण जनली का म्हण जनली किती पिल्ले दिले म्हण 3 कशा रंगाचे म्हण 2 काळे आणि 1 पांढरे म्हातारीन फोन ठुलन डोळे लावती मी म्हणलं इठ्ठलच ध्यानच करते कोण मी म्हणलं आजी काय काही नाही म्हण बकरीच पिल्ले दिसू राहील मला म्हणलं जाय घरी काय करता महाराज त्याला चित्त नाही ना मी तरी काही लोकांचा परमार्थ दिसण्यासाठी आणि काहींचा असण्यासाठी यांचा परमार्थ दिसला नाही पण होता आणि तो आपल्याला दिसला नाही काय फरक पडतो हिशोब करायला तो आहे ना त्याला दिसला पाहिजे त्याने हिशोब केला म्हणून एकादशीला मृत्यू आला नाही तर आमच्याकडे एक भजनी मंडळात होतं ते मरायला आलं मला म्हणे एकादशी कवाय मी म्हणलं काय झालं म्हण मला एकादशी दिवशी मरणे म्हणलं मरणार नाही तो कोण त्याला भजनी मंडळाचा अध्यक्ष केलं त्याच्याकडे टाळण पाकवा सांभाळायला द्याला त्यानं त्या टाळाच्या दोऱ्याच्या म्हशील मरख्या केल्या पकवाजाच्या वाद आहेत ना आता झोका बांधला अरे कायसाठी याच्यातून गजर झाला पाहिजे आणि ही हाजरी लागलेली तुमच्या अण्णा आमच्या आलापूरला सिद्धेश्वर मंदिरावर मी नवीनच होतो आणि तुम्ही आमदार असताना आले होते आमचे प्रभाकर बाबा आमचे सासरे बाबा जयवंत दादा आणि जेव्हा तुम्ही आले तेव्हा त्या लोकांनी तुमच्याकडे खंत व्यक्त केली होती की बा आमदार भजनी मंडळ तर चांगलं आहे आमचं पण आम्हाला टाळपाक वाज नाही तेव्हा फक्त मला वाटतं सोरमारे बाबा तेव्हा भोकरदनचा कार्यक्रम केला होता आहे की नाही त्या कार्यक्रमाच्या दरम्यान भोकरदनमध्ये असंख्य भजनी मंडळाला हे टाळ पखवाज हे अण्णांनी स्वतः आपल्या हाताने दिलेले आहेत त्या काळामध्ये लक्षात येत आहे तुमच्या आणि आजही आम्ही झाडं तर लावलेच आदरणीय दादा पण आज दादाजी आपण आता ज्ञानेश्वरी ग्रंथ आणलेले आहेत बाबांच्या स्मृती ह्या चिरकाल टिकून राहाव्यात आणि बाबांच्या नावाने ग्रंथाचं पारायण व्हावं याच्याकरता आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटपासाठी आणलेले आहेत पुन्हा आपण टाळ आणलेला आहे अगोदर तर देऊन झालेले आहेत पण बाबांच्या नावाने टाळ वाजेल भजनामध्ये आणि त्या भावना थेट पांडुरंगापर्यंत बाबांचं जीवन निरपेक्ष होतं त्याचा हिशोब देवानी केला येतंय तुमच्या लक्षात तो हिशोब देवानी केला असं जगावं की ज्या दिवशी जाण्याची वेळ येईल ना पुढच्याचा विचार नाही करायचा अंगणात फेकलेले पसरलेले दाणे टिपायला पक्षी आले ते काय करते दाणं खाऊन घेतात आणि दाणं खायले मुक्काम करते एकटीनं ते म्हणे आजच्या दिवस थांब असं म्हणतात नाही चिमण्या आल्या कावळे आले चिमण्याच करू लोक सांगतात कावळे आले दाणे टिपले की कावळे मुक्कामी थांबत नाही कावळे निघून जाते चिमण्या निघून जातात महाराज म्हणतात आपणही प्रपंच एवढ्या पुरताच मर्यादित ठेवायचा कसा अभंगाच्या पहिल्या चरणात पक्षी अंगणी उतराती पक्षी अंगणी उतराती पक्षी चरण बोलताना विचारात घेतलं पहिलं चरण आता विचारात घेतलं आणि असं जर तुमच्या आमच्या जीवनात झालं तर एका जनार्दना शरण आयशे असता भयकवन मरणाची भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाही का तर जगा काळ खायन आम्ही माथा दिला पाहिजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम अल्पशा मतीनं अभंगाचा भावार्थ मतितार्थ प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला 2 मिनिटासाठी खाली बसून घ्या तो भावार्थ असाच असेल असं मी म्हणत नाही 1 मिनिट बोलू नका फक्त
ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो या अभंगाचा अर्थ वेगळा लावू शकतो. मला रुचेल पचेल झेपेल तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. आदरणीय चंद्रकांत अण्णा दानवे, आदरणीय सुधाकर अण्णा दानवे, आदरणीय बबन दादा आणि हा सर्व दानवे परिवार आणि त्यांच्या ज्या कन्या आहेत त्या जिजाताई, या सगळ्या कुटुंबावर फार मोठा एक दुःखाचा डोंगर या निमित्ताने बाबांच्या जाण्याने कोसळला आणि फार मोठी दरी निर्माण झाली. मी कीर्तनात सांगितलेल्या गोष्टी आप्पा शाश्वतच आहेत सगळ्या, पण शरीराला काही मर्यादा असतात. आमचे दसपुते बाबा असतील, ही सगळी मंडळी, आज नावं तर भरपूर आहेत घेण्यासारखी, कदाचित ती नावं घेत गेलो तर आपला तासाभराचा वेळ त्याच्यात जाईल. एवढी सगळी मंडळी या परिवारावर प्रेम करणारी आलेली आहे. पण ऐका 2 मिनिटासाठी, थोडं फक्त सायलेंट प्लीज. 2 मिनिटं सर. सगळ्या गोष्टी शाश्वत सत्य आहेत, पण या कुटुंबातला बाप गेलेला आहे. बाप जिवंत असेपर्यंत बापाचं अस्तित्व कळत नाही. बाप गेल्यानंतर बापाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काय असतो बाप? बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा. घरातला स्वाभिमान म्हणजे बाप असतो. कणखर आणि नेटका कणा मेरुदंडासारखा ज्याचा आबादित असतो तो व्यक्ती म्हणजे बाप असतो. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तो जरी कणक टणक दिसत असला तरी त्याचं अंतःकरण कसं लाजाळू सारखं होतं हे जर बघायचं असेल, विचारात घ्यायचं असेल तर जिजाताईला जाऊन विचारा. बापाच्या जाण्याने जेवढं दुःख अण्णांना झालेलं आहे त्याही पेक्षा अधिक दुःख जिजाताईंना झालेलं आहे. माहेरातला बाप निघून गेला की महाराज बापाच्या निघून जाण्यानंतर माहेर ओस पडत असत. बाप काय, कसा आहे बाप? किती मोठं संकट येऊ द्या, कोणत्या भूमिकेत आहे बाप? त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब. बापाची छाती पहाडासारखी असते, त्याचं अंतःकरण गुलाबासारखं असतं. त्याच्या कष्टाच्या घामाला हिऱ्या मोत्याचा रुबा. बापाने जे कष्ट केलेलं असतं ना कुटुंबासाठी, आणि ते कष्ट करत असताना जो घाम पाझरतो ना, त्या कष्टाच्या घामाला हिऱ्या मोत्याची किंमत यावी असं त्याचं जीवन असतं. काय असतो बाप? बाप बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. घरातला बाप जागी राहतो म्हणून घराला झोपता येईल. घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामोरा करण्यासाठी बाप तलवारीच्या भूमिकेत असतो. अजून काय असतो बाप? बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. बाप घराचा पाया आहे. खरं सांगू, एखादं घर बांधत असताना त्या घराचं डेकोरेशन पाहिलं जातं, पोर्च पाहिला जातो किती मोठा आहे ते. मंदिर बांधत असताना मंदिराचा कळस पाहिला जातो. आई घराचा कळस आहे. आई घराचा कळस आहे, पण एखादं मंदिर, एखादं घर, एखाद्या घराचा पोर्च उभा राहत असताना अगोदर पाया खोलावा लागतो आणि त्या पायामध्ये दगड घालावी लागतात. दगडासारखं होऊन स्वतःचं अस्तित्व त्या घराच्या पायात गाडून घेतल्याशिवाय घराला घरपण येत नसतं. आणि दगडासारखं कठोर होऊन स्वतःचं अस्तित्व घराच्या पायामध्ये गाडून घेणारा जगाच्या पाठीवर बाप असतो. संकट आलं, तुमची माय रडते, आमची माय रडते, आमच्या बापाला रडता येत नाही. बाप काय आहे? बाप म्हणजे रे काय जसा पाण्यातला मासा. पाण्यात मासा असतो ना, माशाला रडता येत, रडावं लागत नाही का? रडतो ना, त्याला दुःख येत. बाप म्हणजे रे काय जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब सांगा दिसणार कसा. तो रडतो पण त्याच्या डोळ्यातला थेंब दिसत नाही. आणि बापाच्या डोळ्यातले पाणी पाहायचं असलं ना, ज्या दिवशी मुलगी जाते ना लग्नाच्या मंडपातून सासरी,
कोणी एखादा मोठा माणूस मेला असेल त्याच्या जवळचा तरी बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं, पण ज्या दिवशी त्याची मुलगी जाते ना त्या दिवशी कोपऱ्यात जाऊन बाप रडतो. आणि जगातल्या सगळ्या बापाची अवस्था काय सांगू तुम्हाला. बाप म्हणजे रे काय वाल्या पोळ्याची जमात, वाल्या पोळ्यासारखा त्याच्या पापात रे नाही कोणी वाटे करू होत. एखाद्या बापानं कर्ज काढून कुटुंबातल्या लोकांना उभं केलं ना, पोरं वेगळे निघले ते म्हणले कर्ज भरा. पोरं म्हणते तुम्हाला कोणा शहाणपणा करायला सांगितलं होतं. अरे लेकरांनो बघा रे एकदा, तुमच्या बहिणीला ब्युटी पार्लरला जायचं 500 रुपये देणारा बाप, तुम्ही शाळेमध्ये शिकायला तुमच्या मेसचे 1500 रूम भाडं 1500 देणारा बाप, अरे 15 दिवसापासून त्याची छाती दुखती रे, पण ऍसिडिटी झाली असेल, अपचन झालं असेल म्हणून घरात पडून राहतोय रे तो. तुम्हाला नवे कपडे घेऊन देणारा बाप, त्याच्या बन्यानीला हजारो भोकं पडलीत, छिद्र पडलीत, त्याच्या बन्यानीची चाळणी झाली रे, पण 50 रुपयाची बन्यान बदलत नाही तो. हा बाप आहे. हा कोणाला दिसणार आहे? हा कोणाला नाही दिसत. या कुटुंबाला दिसला, या कुटुंबानं त्या अस्तित्वाची जाणीव ठेवली आणि आज ते बाबा आपल्या माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं बाबांच्या पवित्र आत्म्याला सोमनांजली समर्पित करतो. आदरणीय कृष्णाजी महाराज मोहिते नाना, आदरणीय आमचे विठ्ठलजी महाराज, आदरणीय आमचे चिंचुले बाबा, आदरणीय आमचे जवखेड्याचे बाबा, आदरणीय मुरलीधर महाराज, आदरणीय आमचे भागवत तात्या, आदरणीय ज्यांनी या ठिकाणी गरुड पुराण या ठिकाणी प्रतिपादित केलं ते आमचे टिकाळे बाबा, आदरणीय राजू महाराज, आदरणीय भगवान बाबा महाराज गाडेकर, आदरणीय आमचे सोमनाथ आप्पा आणि माझ्यावर प्रेम करणारे दुसरे व्यक्तिमत्व वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख आमचे आदरणीय सोरमारे महाराज, आमचे सासरेबुवा, आदरणीय जयवंतरावजी जाधव, आमचे याच्याहून मोहळाहून आलेले बाबा, ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आत्ताच उपस्थित आमचे आदरणीय सांडू आप्पा, आदरणीय दादाजी लाड, पाखरे नाना, बंटी काका, आमचे दादा, सोबतच आमचे प्राध्यापक अंकुजी जाधव, या परिवारावर प्रेम करणारा हा असंख्य जनसमुदाय परिवेश, आत्ताच आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले आमचे स्नेही सर्व परिजन वर्गातील मंडळी, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित छगनरावजी भागवत पाटील दादा, की यांच्या आणि अण्णाच्या परिवाराचे अतिशय निकटवर्तीय संबंध आहे. यांच्या दुःखामध्ये दादासुद्धा सहभागी आहेत. या कार्यक्रमाचा छोटासा भाग मला होता आलं म्हणून बाबांच्या चरणी माझी हीच सोमनांजली श्रद्धांजली असेल. कारण एक निरपेक्ष वृत्तीचं व्यक्तिमत्व आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझं कीर्तन या ठिकाणी झालं. तसं आध्यात्मिक चळवळीमध्ये हा सगळा परिवार ॲक्टिव्ह आहेच आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये कीर्तनासाठी जातो तेव्हा यांची सगळ्यांची भेट होत असते. तर आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथे आलेले यूट्यूब रेकॉर्डर जे काही असतील, आपल्याला विनंती आहे कीर्तन यूट्यूबला अपलोड करत असताना ॲज इट इज जशास तसं करावं. अपलोड करत असताना कुठलीही क्लिप स्वतंत्ररित्या कट करून किंवा एखाद्या कीर्तनाचा किंवा माझ्या भाष्याचा भाग हा स्वतंत्र एवढाच कट करून कुठल्याही चॅनलवर, कुठल्याही इंस्टाग्रामवर बिलकुल टाकण्यात येऊ नये. जर तशा पद्धतीनं तो प्रसारित करण्यात आला तर कायदेशीर कारवाई केल्या जाईल. कारण सध्या यूट्यूबमुळं अनेक गोष्टी त्या ठिकाणी धोक्यात येतात. त्यात प्रामुख्यानं मी मुद्दामून ज्यांना बोलवलं ते आमचे बबनदादा बोर्डे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत यूट्यूबच्या याच्यासाठी. दुसरे मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आमच्या दादांचं मराठवाड्याची वारी असं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर आपल्याला हे कीर्तन नंतर ऐकायला भेटणार आहे. आणि मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनलचे व्ह्युअर्स एका महिन्यामध्ये 20 लाख लोकांपर्यंत कीर्तन पोहोचवण्याची त्यांची जी आहे यंत्रणा आहे. रात्री मी आईसाहेबांच्या दरबारात मुक्ताईला कीर्तन केलं आणि मुक्ताईनगरला केलेल्या कीर्तनात 2 तासामध्ये 12,000 लोकांनी कीर्तन बघितलं. तर हे कीर्तन सुद्धा सगळ्यांपर्यंत जाणार आहे. तिसरं यूट्यूब चॅनल आमचं गाडेकर, काय नाव चॅनल? कीर्तनाची वारी, यांचं मराठवाड्याची वारी, त्यांचं कीर्तनाची वारी आणि मराठी हॉटस्पॉट या 3 चॅनलच्या माध्यमातून हे सगळं पोहोचेल. इथं आलेले आमचे मित्र, पत्रकार बांधव, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी, आमचे दसपुते काका, दसपुते दादा, आमचे आप्पासाहेब दादा जाधव, ही सगळी मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्यांची नावं काही घेता येणार नाही आहेत, त्यामुळे आता राहिलेले नावं त्यांची मनपूर्वक माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुढच्या सूचना येतील. ज्ञानेश्वर माऊली झालेलं आहे, जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी खाली बसतील. बाबांच्या नावाने वृक्षारोपण झालेलं आहे, बाबांच्या नावाने ग्रंथदान होणार आहे आणि पुढच्या काही त्रोटक सूचना आहेत. मी आपल्या जवळचाच आहे, आपल्या सर्वांना परिचित आहे. आमच्यापर्यंतही थेट पोहोचण्यासाठी आणि आमच्या चॅनलला जोडून राहण्यासाठी, माझ्या संपर्कतेसाठी संतोष महाराज आढावणे ऑफिशियल या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे, फेसबुकचं अकाउंट आहे. जर आपण त्याला सबस्क्राईब केलं
आणि बेल आयकॉन प्लस केलं तर महाराष्ट्रभरात माझी जी कीर्तनं होतात, ज्या कथा होतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, क्योंकि लाड दादाजी मैंने कई कथाएं बाहर भी की है। मेरा यह प्रयास रहा है कि हमारे जो नामदेव जी महाराज थे उन्होंने भागवत धर्म के प्रचार प्रसार में अहम भूमिका निभाई थी और वो भारत के लिए अकेले मर्यादित न रखते हुए उन्होंने उसको अमर्याद बनाने का प्रयास किया था। वो महाराष्ट्र के लिए ही केवल सीमित न रखते हुए हमारे जो नामदेव जी महाराज थे वो पंजाब के घुमान तक गए थे, आपने पढ़ा भी होगा। आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातला कीर्तनकार हा मराठी भाषिक राहू नये, तो हिंदी, इंग्रजी आणि बहुल भाषेमध्ये त्यांनी कीर्तनं करावीत। वेल एज्युकेटेड असल्यामुळे आणि शैक्षणिकदृष्ट्या थोडंसं सक्षम असल्यामुळं मला ती जबाबदारी, दायित्व माझ्या पाठीवर घ्यायचं आहे। मराठी, इंग्रजी आणि हिंदीमधून मला ती सगळी कीर्तनं बाहेर पोहोचवायची आहेत, ज्या भारताच्याही बाहेर पोहोचवायची आहे। तो माझा प्रामाणिक मानस आहे आणि त्या सगळ्याला आपल्या सर्वांची साथ असावी ही सदिच्छा वाणीला विराम। झालेली सेवा गुरुनाम गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज, गुरुनाम गुरुवर्य गिरी गुरुजी, गुरुनाम गुरुवर्य भगीरथ बापू महाराज नाथापूरकर या महात्म्याच्या चरणी समर्पित वाणीला विराम। विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडले कुरे वेडे वागुडे ओले करा क्षमा करा हरे नाही विचारिला अधिकार मी आबुला क्षमा करा कामने ज्ञानेश्वर राघापाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।